ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण गीतेच्या 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. 7व्या अध्यायाला मराठीमध्ये काय नाव दिलं? मराठीमध्ये ज्ञान विज्ञान योग. ज्ञान विज्ञान योग असं नाव आहे. 7 ते 12 हे भक्तियोगाचे अध्याय आहेत. पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण सकाम आणि निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग ज्यांच्याद्वारे स्वर्ग किंवा निर्विशेष मोक्ष प्राप्तीचा अभ्यास केला. मग गीतेचा जो मुख्य आत्मा आहे भक्तियोग, तो या मधल्या 6 अध्यायांमध्ये आहे. पण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे भगवंतांनी आधीच सांगितलं किंवा सिद्ध केलं. जेव्हा त्यांनी इतर योगांचं वर्णन संपवलं, तेव्हा सांगितले की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. मग आता तिथे वर्णन संपलंय ज्ञानयोगाचं, अष्टांग योगाचं आणि कर्मयोगाचं. मग आता भक्तियोगाबद्दल स्पष्टीकरण देताना भगवंत सांगतात की स्पष्टीकरण ऍक्च्युली हे 7 ते 12 या 6 अध्यायामध्ये भक्तियोगाबद्दलच आहे सर्व काही. भक्तियोगामध्ये पण थोडेसे मिश्र भक्ती योग आणि शुद्ध भक्ती याच्यामध्ये फरक आहे म्हणा, पण हीच खरी भक्ती आहे. जे आधीचे अध्याय होते ना पहिले 6, त्यांना भक्ती नाही म्हणता येत. कारण समजा आपण असा विचार केला की 1 लिटर पाण्यामध्ये 1 थेंब दूध टाकलं, तर आपण त्या मिश्रणाला काय म्हणू? पाणी म्हणू का दूध म्हणू? पाणीच ना. तसं हे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग आहे. त्यांची बहुतांश साधना किंवा त्यांचा जो उद्देश आहे, साधनेचे मार्ग आहेत, त्या ज्ञान आणि कर्मानेच भरलेले आहेत. भक्ती केवळ नाममात्र आहे. पण भक्ती नाममात्र असून सुद्धा भक्तीमुळेच त्यांना यश मिळतं. पण भक्ती खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आपण त्या मार्गांना भक्तियोग असं नाही म्हणू शकत. पण आता इथे 7व्या अध्यायामध्ये जे आपण इतर साधकांचे वर्णन ऐकलं, की जे शुद्ध नाही आहेत पूर्णपणे, पण तरी सुद्धा त्यांच्या भक्तीला आपण भक्ती म्हणतो. कर्मयोग, ज्ञानयोग म्हणत नाही. कारण यांची भक्ती कशी आहे की समजा 1 लिटर दुधामध्ये 50 ml पाणी, तर त्या मिश्रणाला आपण काय म्हणणार? दूधच म्हणणार ना. म्हणून यांच्या साधनेला भक्ती म्हटलं जातं. जरी शुद्ध दूध नाहीये, पण शेवटी ते दूधच झालं ना. कारण 50 ml पाणी ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. परंतु जे 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये किंवा अनन्या चिंतयन्तो माम हा श्लोक येईल. अशा ठिकाणी जे शुद्ध भक्तांचं वर्णन आहे ते म्हणजे पूर्णपणे दूध, ज्याच्यामध्ये काहीच मिश्रण नाहीये. तर आपण 7व्या अध्यायापासून भक्तीचं वर्णन ऐकतोय. पहिल्या श्लोकामध्ये आता मी काय करतो, आज एकदम फास्ट मध्ये तुम्हाला रिव्हिजन सांगतो. मग तुम्ही याच पद्धतीने सांगायचं, एकदम मोठे इलॅबोरेट करून नाही सांगायचं. एका एका वाक्यात एक एक श्लोक सांगून झाला पाहिजे. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन, मी काय सांगतो ते ऐक. माझा आश्रय घेऊन भक्तीचं आचरण करून तुझं मन जेव्हा मला आसक्त होईल, तू माझ्याबद्दल सर्व काही जाणशील आणि हे जाणल्यावरती कुठलाही संशय राहणार नाही. हा पहिला श्लोक. दुसऱ्या श्लोकामध्ये मग भगवंत सांगतात, मी काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. आणि हे जाणल्यावरती मग इतर काही जाणण्याची शिल्लक राहत नाही. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की परंतु हे जाणणं खूप दुर्मिळ आहे. सिद्ध लोकांमध्ये पण क्वचितच एखादा असतो जो मला जाणतो. मग सुरुवात करतात 4थ्या श्लोकापासून त्यांच्या शक्तींबद्दल सांगायला. तर पहिले पराशक्तीबद्दल सांगतात किंवा कनिष्ठ शक्तीबद्दल, जी की
भौतिक प्रकृती, अचेतन जड पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये हे 8 घटकांच्या 8 तत्वांच्या साहाय्याने सांगितलं. त्याला आपण विस्तारित करून 24 मध्ये पण अभ्यास करू शकतो. मग 5व्या श्लोकात सांगितले की या कनिष्ठ प्रकृतीपेक्षा एक श्रेष्ठ प्रकृती आहे जी म्हणजे जीवतत्व. जीवतत्व श्रेष्ठ का आहे? कारण तो कनिष्ठ प्रकृतीचा उपभोग घेतो. आपण आता हवा, पाणी, दगड, वारा, पदार्थ यांचा वापर करतो, ते आपला वापर नाही करत. म्हणून जीवशक्ती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि या प्राकृत जगामध्ये सर्व काही जे आपल्याला दृष्ट आहे ते सर्व या दोन प्रकृतींनी एकत्र येऊनच निर्माण झाले. मग ते चेतन असो किंवा जड असो. परंतु मी त्या सर्वांचा स्रोत आहे आणि विनाश झाल्यावरती सर्व माझ्यामध्येच समाविष्ट होतात, म्हणजे प्रलयाच्या वेळेस. मग असं नको वाटायला की अशी कुठली शक्ती आहे का किंवा काही आहे का की जी कृष्णापेक्षा पण श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतात नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती व्यक्ती कुणीच नाहीये, मीच सर्वाचा आधार आहे. मग मी सर्वांचा आधार हारामधल्या धाग्यांसारखा आहे असं म्हटल्यावरती ते स्पष्ट करताना श्लोक नंबर 8 ते 12 मध्ये वेगवेगळी उदाहरणं देतात की पाण्याची चव, चंद्र सूर्यांचा प्रकाश, पृथ्वीचा ओरिजिनल गंध, तपस्वी लोकांची तपस्या, अशा वेगवेगळ्या उदाहरणाने भगवंत सांगतात की तेच कसे सगळ्यांचा आधार आहेत. हेच उदाहरण आहेत 8, 9, 10, 11 मध्ये. आणि 12 मध्ये भगवंत सांगतात की अर्जुन पण असे किती उदाहरणं मी देणार, सर्व काही तर मीच आहे. त्याच्यामुळे एक सूत्र जाणून घे की या जगामध्ये 3 गुणापासून सर्व काही सृष्ट होतं, कारण ती प्रकृती 3 गुणांपासून बनली म्हणून. सर्व काही प्रकृतीमुळे बनतं. प्रकृती 3 गुणांची आहे म्हणजे सर्व काही 3 गुणांचं आहे. आपलं शरीर, भावना, विकार सगळं काही गुणांचा बदल आहे. गुणांमध्ये घडणाऱ्या बदलामुळे हे सगळं सृष्ट होतं. परंतु हे जाण की हे सर्व गुण अर्जुन माझ्यापासूनच येतात किंवा मीच त्यांचा स्रोत आहे. परंतु मी त्यांच्यामध्ये नाहीये. मी त्यांच्यामध्ये नाहीये म्हणजे मी गुणांवरती निर्भर नाहीये. गुण माझ्यावरती अवलंबून किंवा निर्भर आहेत किंवा गुणांचा माझ्यावरती प्रभाव नाही. मग प्रश्न असा होईल की जर तुम्ही सर्व काही आहात तर मग का बरं लोक तुम्हाला जाणत नाहीत? भगवंत म्हणतात कारण जे 3 गुणांपासून होणाऱ्या क्रिया प्रक्रियांमुळे लोक एवढे मोहित किंवा गुंतून गेलेत की त्यांना समजतच नाही की मी याचा आधार आहे किंवा आता मी तुम्हाला जस्ट थोडंसं स्पष्टीकरण सांगतोय पण तुम्ही एवढं सांगण्याची गरज नाही. त्या बाहुल्यांच्या खेळामध्ये कोण धागे उडतं हेच त्या लोकांना बघण्यासाठी समजत नाही. ते सगळे बाहुल्यांचा खेळ बघण्यामध्येच गुंतून पडलेत. मग यातून बाहेर येण्यासाठी काहीच मार्ग नाहीये का? भगवान म्हणतात असं नाहीये, मार्ग आहे. तो म्हणजे मला शरण येणं. आणि मला शरण न येता हे तर अशक्यच आहे. अशी ही माया खूप कठीण आहे. पण जर मला शरण आलं तर तू याच्यातून बाहेर येऊ शकतो. मग प्रश्न असा येईल की जर तुम्हाला समजणं कठीण आहे, तुम्हाला समजण्यासाठी माया पार करायला फार अवघड आहे आणि माया पार करायला एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुमची शरणागती. मग जर एकच मार्ग असेल तर समाजामधले एवढे प्रगत, हुशार, विद्वान लोक का तुम्हाला शरण येत नाही? तर अर्जुन सांगतात की भगवंत सांगतात की 4 प्रकारचे लोक मला शरण येत नाहीत. ते मग सायंटिस्ट असो किंवा सामान्य व्यक्ती असो. या 4 प्रकारामध्ये जर तो असेल तो मला नाही शरणागत होणार. मग याचा अर्थ असा नाही की कुणीच मला शरणागत होत नाही. 4 प्रकारचे लोक असे पण आहेत की जे मला शरणागत होतात. शरणागत होणाऱ्यांमध्ये 2 प्रकार आहेत. आर्त म्हणजे जे काही त्यांना दुःख वगैरे असेल. जिज्ञासू म्हणजे ज्यांना आत्मज्ञान पाहिजे. अर्थार्थी म्हणजे ज्यांना काही आर्थिक लाभ पाहिजे. तर हे तिघं कर्ममिश्र भक्त आहेत. कारण त्यांना काहीतरी भौतिक इच्छा आहे. आणि दुसरा प्रकारचा जो व्यक्ती आहे तो म्हणजे ज्ञानी. आता हा ज्ञानी काय याच्या साधनेमध्ये हलकसं ज्ञान आहे. परंतु या व्यक्तीला मोक्षाची पण इच्छा नाहीये, भौतिक इच्छा तर कुठलीच नाहीये. तर हा एक विशिष्ट अशा प्रकारचा ज्ञानी व्यक्ती आहे. तर शरणागत होणाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर कोण सांगेल आता आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी कुठली भक्ती योग आहे यांचा? त्याला आपण काय नाव बघितलं होतं मागच्या वेळेस? बघा आपण इथे श्लोक नंबर 16 मध्ये बघतोय की 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जातात. तर या 4 प्रकारच्या लोकांचे 2 गटामध्ये आपण विभाजन केलं. आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू यांचा एक गट आणि ज्ञानी व्यक्ती वेगळ्या गटामध्ये. तर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी या लोकांची भक्ती कुठली आहे आणि या ज्ञानीची भक्ती कुठली आहे?
आणि भक्ती आहे की नाही आहे. अ, अ, गुणीभूत भक्ती इथे आहे का या अध्यायांमध्ये? अ, कृपा तू सांगते? आहेच माताजी बोला. हा, हे लक्षात ठेवा हा. गुणीभूत भक्तीचा अभ्यास आपण कुठे केला कोण सांगेल? मी तुम्हाला आज सुरुवातीलाच बोललो की पाण्यामध्ये एक थेंब दूध टाकलं किंवा दुधामध्ये 100 ml पाणी टाकलं तर गुणीभूत भक्ती म्हणजे पाण्यामध्ये एक थेंब दूध. गुणीभूत भक्ती लक्षात ठेवा आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये ज्या मार्गांचं वर्णन आहे त्यांना गुणीभूत भक्ती असं म्हटलं जातं. एका दृष्टिकोनातून ते भक्ती म्हणण्याची लायक नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भक्तीचा थोडासा अंश आहे म्हणून असं म्हटलं जातं. परंतु सामान्यतः त्यांना आपण कर्मयोग, अष्टांग योग, ज्ञानयोग असं म्हणतो. आणि त्या साधकांना काय म्हणतो? गुणीभूत भक्तीच्या साधकांना काय नाव आहेत? मागच्या वेळेस जर तुम्ही समजलं बोलले. जो एक व्यक्ती ज्ञानयोग करतो त्याला काय म्हणणार? जो व्यक्ती अष्टांग योग करतो त्याला काय म्हणणार? हा येस माझा आहे. नाही, नाही, नाही. सकाम आहे तुम्ही कन्फ्युज केलं. बघा सकाम कर्म बोलले तर एकदम वेगळाच प्रकार आहे. त्यांच्या साधनेमध्ये आहे थोडीशी भक्ती. पण मला असं म्हणायचं की या साधकांना नावं काय आहेत? आता आपल्याला भक्त भक्त म्हणतात ना, यांना आपण काय म्हणतो? अष्टांग योग करणाऱ्यांना, ज्ञान योग करणाऱ्यांना काय म्हणतात? हा, योगी. अष्टांग योग करणाऱ्याला अष्टांग योगी, ज्ञान योग करणाऱ्याला ज्ञान योगी असं म्हणतो ना. तर यांना भक्त नाही म्हणू शकत. कारण भक्ती फारच कमी आहे किंवा काय म्हणता येईल नगण्य आहे. ठीक आहे, खूप कॉम्प्लिकेटेड होईल. एवढंच लक्षात ठेवा की भक्तीचे 3 प्रकार आहेत. गुणीभूत, प्राधानीभूत आणि शुद्ध किंवा केवल. याचे समानार्थी शब्द वेगवेगळे असू शकतात. गुणीभूत म्हणजे जिथे भक्ती फारच कमी आहे. जी पहिल्या 6 अध्यायात अभ्यास केला. कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग हे गुणीभूत भक्तीचे उदाहरण आहेत. तर याला भक्ती म्हणण्याच्या ऐवजी कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग असं पण म्हटलं जातं. आणि यांच्या साधकांना भक्त नाही म्हणता येत, तर त्यांना कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी असं म्हटलं जातं. आणि आता हे जे आहेत, या श्लोकामध्ये श्लोक नंबर 16 मधले जे साधक आहेत, ते प्राधानीभूत भक्तीवाले आहेत. प्राधानीभूत भक्ती म्हणजे यांच्या साधनेमध्ये भक्ती खूप जास्त आहे, पण कर्माचा आणि ज्ञानाचा थोडासा अंश आहे. इथे आणखीन अष्टांग योगाचा अंश असणारा व्यक्ती नाही आलाय. तो या अध्यायाच्या शेवटी येईल. थोडासा विचार करून मला सांगा, प्राधानीभूत भक्ती किती प्रकारची असेल? ठीक आहे, त्याच्या आधी एक प्रश्न विचारतो. प्राधानीभूत भक्ती म्हणजे काय? हा, बरोबर. भक्ती मुख्य आहे, भक्ती प्रधान आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं कुठला पार्ट आहे? हा, मग यावरून कोण सांगेल की प्राधानीभूत भक्ती किती प्रकारची असेल? अं, थोडासा विचार करा. तुम्ही उत्तर दिलंय. 3 प्रकारची होईल ना. जेव्हा प्राधानीभूत भक्तीमध्ये कर्माचं मिश्रण होईल ती एक भक्ती. जेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानयोगाचं मिश्रण होईल ती प्राधानीभूत भक्ती. जेव्हा अष्टांगयोगाचं होईल ती एक प्राधानीभूत भक्ती. म्हणजे त्या भक्तीमध्ये इतर कुठली साधना आहे? 3 मार्ग असल्यामुळे 3 प्रकारची होईल ना. तर इथे आपण श्लोक नंबर 16 मध्ये 2 प्रकारच्या प्राधान्यभूत भक्तींना बघतोय. कोण सांगेल 2 कुठल्या प्रकारची प्राधान्यभूत भक्ती श्लोक नंबर 16 मध्ये आहे? आणि प्राधान्यभूत भक्ती 3च प्रकारची असते.
कर्म. परफेक्ट. मी तुम्हाला आताच बोललो ना, प्राधान्यभूत भक्ती 3 प्रकारची असणार. त्याच्यामध्ये मिश्रण कशाचं त्याच्यावरून बघायचं. प्राधान्यभूत भक्तीमध्ये जेव्हा कर्माचं मिश्रण असेल, तेव्हा त्याला कर्ममिश्र भक्ती म्हणतात. जेव्हा अष्टांग योगाचं मिश्रण असेल, तेव्हा योग मिश्र भक्ती म्हणतात. जेव्हा ज्ञान योगाचं मिश्रण असेल, तेव्हा ज्ञान मिश्र भक्ती म्हणतात. ज्याचं मिश्रण आहे, तर त्याचं प्रमाण कमी आहे. कर्म मिश्र भक्ती म्हणजे भक्ती मुख्य आहे, पण मिश्रण कर्माचं आहे. आता हे तुम्हाला जास्त शब्द ऐकून ऐकून कन्फ्युज होईल म्हणून मी सांगत नाही, पण परत परत ऐकावीच लागतील. जी गुणीभूत भक्ती होती तिथे काय म्हणतात? भक्ती मिश्र कर्म, भक्ती मिश्र ज्ञान, भक्ती मिश्र योग. जो शब्द पहिले येतो ना त्याचं प्रमाण कमी असतं. भक्ती मिश्र कर्म म्हणजे अशी गुणीभूत भक्ती की ज्याच्यामध्ये भक्ती फार कमी आहे आणि कर्मयोग खूप जास्त आहे, म्हणून ती गुणीभूत भक्ती झाली. त्याच्या विरुद्ध इथं प्राधान्यभूत भक्तीमध्ये काय असतं की इतर मार्गाचं मिश्रण अधिक आहे, सॉरी कमी आहे, म्हणून तो शब्द आधी येतो. कर्म मिश्र भक्ती म्हणजे कर्म थोडंच आहे, प्रधान भक्तीच आहे, पण कर्माचं मिश्रण थोडंच आहे. तर इथे कुठले लोक कर्ममिश्र भक्तीचे आहेत? श्लोक नंबर 16 मध्ये 4 साधकांचं वर्णन आहे, जे भगवंतांना शरणागत होतात. तर या आता सावंत सरांनी सांगितलं की याच्यामध्ये 2 प्रकार आहेत प्राधान्यभूत भक्तीचे. एक म्हणजे ज्ञानाचं मिश्रण असणारा म्हणजे ज्ञानमिश्र भक्ती, आणि कर्माचं मिश्रण असणारा म्हणजे कर्ममिश्र भक्ती. तर या चौघांपैकी कोण कर्ममिश्र भक्तीमध्ये आहे आणि कोण ज्ञानमिश्र भक्तीमध्ये आहे? बरं, एकदम सोपं आहे. आता जो व्यक्ती ज्ञानी आहे, नाही नाही, या चौघांपैकी सांगा. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, हे जे 4 प्रकार आहेत. उदाहरण तर गजेंद्र वगैरे ठीक आहे, पण या चौघांपैकी कोण कर्ममिश्र भक्ती प्राधान्यभूतवाला आणि कोण ज्ञानमिश्र भक्ती प्राधान्यभूतवाला आहे? कर्ममिश्र भक्त केव्हा म्हणायचं? ज्याला काहीतरी भौतिक इच्छा आहे. कारण कर्माच्या मार्गामध्येच भौतिक इच्छेसाठी सुविधा आहे किंवा अलाउड आहे. तर या चौघांपैकी कोणाकोणाला भौतिक इच्छा आहे? एक मिनिट हा. आता कावेरी मांजरे, हा चालेल. आणखीन कावेरी मांजरे तुमचं काय म्हणणं आहे? हा, हे तिघं पण, हे तिघं तर अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तिघं कर्ममिश्र भक्तीवाले आहेत. म्हणजे कर्ममिश्र भक्ती किंवा प्राधान्यभूत भक्ती. का? कारण या तिघांना भौतिक इच्छा आहे ना. अर्थ व्यक्तीला आजारातून बाहेर यायचंय. आजारातून बाहेर येणं ही भौतिक इच्छा आहे. अर्थार्थी व्यक्तीला काहीतरी धनाची अपेक्षा आहे. तर धनाची अपेक्षा ठेवणे ही भौतिक इच्छा आहे. जिज्ञासू व्यक्तीला आत्मज्ञान किंवा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की शास्त्रांचं व्याकरणाचं ज्ञान त्याला हवंय. तर ते सुद्धा एक भौतिक इच्छेमध्ये मोडलं जातं. म्हणून या तिघांना कर्ममिश्र प्राधान्यभूत भक्त म्हणतात. आता ज्ञानी व्यक्ती कुठला भक्तीचा असेल? हा, हे तर सोपंच आहे ना, त्याच्या नावामध्येच आहे. हं? आणि हा ज्ञानमिश्र काय आहे? एक तर नावाने समजतं आणि दुसरी गोष्ट, या व्यक्तीला काही भौतिक इच्छा नाहीये. ना याला आजारातून बाहेर यायचं, ना पैसे पाहिजे, ना शास्त्रांचं भौतिक ज्ञान ही नाही पाहिजे. या व्यक्तीला हा एक वेगळाच प्रकार आहे. याच्या इच्छा हे आहेत, आध्यात्मिक इच्छा आहेत. म्हणजे आपण आधी पण अभ्यास केला होता ना, की जेव्हा भौतिक इच्छा संपतात, तेव्हा व्यक्ती कुठल्या मार्गाला जाऊ शकतो? भौतिक इच्छा संपणे किंवा हृदय शुद्ध झाल्यावर कुठल्या मार्गाला जाऊ शकतो व्यक्ती? हा, ज्ञान मार्ग. तुम्ही सगळे विसरले, काही गॅप पण नाही झाला आपला. भौतिक इच्छा पूर्ण शुद्ध करण्यासाठी कुठला मार्ग केला जातो? भौतिक इच्छेपासून हृदय शुद्ध करण्यासाठी कुठला मार्ग केला जातो? नाही नाही नाही, अरे बोल. तुम्ही हा, भक्ती एक मार्ग आहे, पण आता आपण पहिले 6 अध्यायामध्ये भक्तीचा कुठे अभ्यास केला? थोडासाच केला ना. आपण 3 मार्गांचा अभ्यास केला, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दररोज उत्तरं दिली.
की या मार्गाने हृदय शुद्ध होतं. मग हृदय शुद्ध झाल्यावरती साधक ज्ञान योगामध्ये किंवा अष्टांग योगामध्ये जाऊ शकतो. हा, हे कसे विसरले तुम्ही? काय हरिबोल करताय तुम्ही, हरिबोल. निष्काम कर्मयोगाचं पालन करून जेव्हा हृदय शुद्ध होतं, हृदय शुद्ध म्हणजे भौतिक इच्छा राहत नाहीत, मग तो व्यक्ती ज्ञान योगामध्ये जाऊ शकतो. याचा अर्थ हा जो ज्ञानी आहे, याचं नावच ज्ञानी आहे, तो कर्ममिश्र भक्तीमध्ये येईल का? नाही येणार ना, कारण तो ज्ञान योगात गेला म्हणजे त्याला भौतिक इच्छा नाहीये. त्याचं नावच ज्ञानी आहे. जर ज्ञानी पुन्हा एखाद्या व्यक्तीला म्हटलं जाईल ज्ञानी आहे हा, याचा अर्थ त्याला भौतिक इच्छा नाहीये, त्याचं हृदय शुद्ध आहे. मग तो कसा कर्ममिश्र भक्तीत येईल? कर्ममिश्र म्हणजे असा व्यक्ती ज्याला काहीतरी पाहिजे. ज्ञानी व्यक्तीला काहीच पाहिजे नाही किंवा फक्त मोक्ष इच्छा असते. पण हा तर विशेष ज्ञानी, त्याला मोक्ष पण नकोय. ऑलमोस्ट भक्तासारखाच आहे. तर मला कोण सांगेल, आता आपण हे 2 प्रकारचे प्रधानीभूत भक्त बघितले. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे कर्ममिश्र प्रधानीभूत भक्त आहेत. ज्ञानी हा ज्ञानमिश्र प्रधानीभूत भक्त आहे. हे समजलं, याच्यामध्ये कोणाला काही समस्या आहे? नाही समजलं? समजलं की नाही समजलं? आणि अर्थ पण ना, ज्याला भौतिक इच्छा आहे ते कर्ममिश्र. अर्थ तर आजारातून बाहेर यायचं ना. हे मी आतापर्यंत तुम्हाला जे बोललो, हे आजची चर्चा समजली नाही समजली? कावेरी माताची काय प्रश्न आहे? हा, केवल भक्ती, शुद्ध भक्ती, अकिंचन भक्ती, हे सगळे शुद्ध भक्तीचीच नाव आहेत. केवल म्हणजे फक्त, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त भक्ती आहे, ज्ञान आणि कर्माचं किंवा योगाचं मिश्रण नाहीये, म्हणून तिला केवल भक्ती म्हणतात. शुद्ध भक्ती आणि केवल भक्ती एकच आहे, फक्त समानार्थी शब्द आहेत. तर मला सांगा, इथे आपण बघितलं 2 प्रकारचे प्राधान्यभूत भक्त. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे कर्ममिश्र आहेत, कारण त्यांना भौतिक इच्छा आहे. ज्ञानी व्यक्तीला भौतिक इच्छा नाहीये, म्हणून तो, त्याचं नाव पण ज्ञानी आहे, ज्ञानमिश्र भक्त आहे. तर आता आणखीन कुठला प्राधान्यभूत भक्त याच्यामध्ये अभ्यास करायचा बाकी राहिला? हे जर तुम्ही नाही उत्तर दिलं तर आजचा क्लास बंदच करून टाकू. एकदम. हे बघा, आपण काय चर्चा केली आता, सगळे आपण गुणीभूत, प्राधान्यभूत, शुद्ध हे सगळी चर्चा केली. चर्चा करून आता 16व्या श्लोकात बघितले की इथे 2 प्रकार आहेत प्राधान्यभूत भक्तांची. एक आहे कर्ममिश्र प्राधान्यभूत भक्त आणि ज्ञानमिश्र प्राधान्यभूत भक्त. हे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांना भौतिक इच्छा आहे, म्हणून ते कर्ममिश्र प्राधान्यभूत भक्त आहेत. ज्ञानी हा ज्ञानयोगाचा आहे आणि त्याला भौतिक इच्छा नाही, म्हणून तो ज्ञानमिश्र प्राधान्यभूत भक्त आहे. तर माझा असा प्रश्न आहे, आणखीन कुठला प्राधान्यभूत भक्त इथे सांगायचा बाकी राहिलाय? कर्ममिश्र बघितले ना आपण तिघं, अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी कर्ममिश्र आहेत. कर्ममिश्रमध्ये ऍड नाही करायचा. भूत भक्ताच्या प्रकारांमध्ये असा कुठला प्रकार बाकी राहिला जो इथे आपण त्याचं नाव नाही घेतलंय? नाही, सकाम कर्म कुठे येणार प्राधान्यभूत मध्ये? सकाम कर्म तर गुणीभूत मध्ये पण येणार नाही, पण ठीक आहे, गुणीभूत मध्ये पकडू शकतो. सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान, अष्टांग यांना कधीच प्राधान्यभूत मध्ये नाव घ्यायचं नाही. हे गुणीभूत वाले आहेत. यांना भक्त पण नाही म्हणता येत. ठीक आहे, आता परत सोपा प्रश्न विचारतो. प्राधान्यभूत भक्त किती प्रकारचे असतात? प्राधान्यभूत भक्ती किती प्रकारची असते? हा, कुठले कुठले? हा, नाही नाही नाही, प्राधान्य बरं ठीक आहे. प्राधान्य, हा, यस. लीना माताजी. हा, अष्टांग तुम्ही आन्सर दिले तर प्रकार सांगताय मला. बरं ठीक आहे, आणखी सिंपल करतो. प्राधान्यभूत भक्ती म्हणजे काय? हा, तर इतर गोष्टी कुठल्या कुठल्या असतात? इच्छेला मार्ग कुठले म्हणतात? मार्ग सांगा. हा, तर या तिघांपैकी कुठल्या 2 मार्गांचे इथं वर्णन आलंय?
हा, हे पण समजेल. माझा बाकी कोणता राहिला? अष्टांग. तुम्हाला एवढं सिंपल काय येत नाहीये? अरे बोल. दोन प्रकार. नाही, अष्टांग योग पण योग मिश्र भक्ती पण प्राधान्यभूत आहे ना. बघा तुम्ही परत कन्फ्युजन करू नका. गुणीभूत मध्ये अष्टांग योग, निष्काम कर्मयोग आणि ज्ञान हे गुणीभूत झाले. पण प्राधान्यभूत भक्तीमध्ये कर्म मिश्र भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, योग मिश्र भक्ती हे प्राधान्यभूत आहेत. तर अष्टांग योग मिश्र असणारी भक्ती म्हणजे जिच्यामध्ये भक्ती खूप आहे, पण अष्टांग योगाचं पण थोडंसं मिश्रण आहे. अधूनमधून काही प्राणायाम करत असेल किंवा त्याचं तसं त्याचा उद्देश तसा असेल परमात्मा साक्षात्काराचा, तर त्याचं वर्णन इथे आहे का 16 मध्ये? आहे की नाहीये? नाहीये ना. तुम्ही एवढे कन्फ्युज का होताय? मी प्रश्न किचकट करतोय की तुम्ही कन्फ्युज होता मला हेच कळत नाहीये. याच्यामध्ये आपण ज्ञानी आणि कर्ममिश्र भक्ती अष्टांग योगाचं कुठं नावच नाही ना. अष्टांग योगी असं बोललेच नाही भगवंत. तर मला एवढं सांगायचंय की प्राधान्यभूत मध्ये जो अष्टांग अष्टांग योग किंवा योग मिश्र जी भक्ती आहे त्या साधकाचं वर्णन या अध्यायाच्या शेवटी येईल की तो व्यक्ती कोण आहे बाबा. कारण असं नको व्हायला ना की दोघांची नावं सांगितली तिसरा सांगितलंच नाही. तर त्या व्यक्तीचं वर्णन कुठे आहे? एक मिनिट हा. अं, सकाम भक्ता 29 मध्ये. 29 मध्ये हा व्यक्ती योग मिश्र भक्तीवाला आहे. ठीक आहे. आणि योग मिश्र भक्तीचा पुढच्या अध्यायामध्ये पण येईल. 8व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं म्हणण्यापेक्षा योग मिश्र प्राधान्यभूत भक्तीचं भरपूर वर्णन आहे. तिथं तिथं पण त्या लोकांचं नाव येईल. तर ठीक आहे. तुम्ही कन्फ्युज होताय. बघा तुम्हाला केवळ भक्ती, प्राधान्यभूत भक्ती, शुद्ध भक्ती याच्यामध्ये काही जरी कन्फ्युजन असेल आता विचारून घ्या. कारण हे मूलभूत संकल्पना जर नाही समजल्या तर पुढे सगळी खिचडी होऊन जाईल. कोण कशामध्ये, कोण कशामध्ये. हा. हा, स्लाइड तुम्ही लगेच शेअर करून टाकलं. आज झालं. पण स्लाइड मध्ये सगळं गोष्टी- पण हे मी प्राधान्यभूत लिहिले का कुठे बघू द्या एक मिनिट. पण यांचं हा ठीक आहे. एका ठिकाणी थोडंसं वर्णन आहे. त्याच्यातून तुम्हाला समजलं तर बघा मी पाठवतो स्लाइड. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? प्राधान्यभूत, केवला, गुणीभूत याच्यासाठी काय करावं लागणार आहे माहिती आहे का? त्या त्या संकल्पनावरती तुम्हाला विचार करावा लागेल, ऐकावं लागेल. नाहीतर सगळं क्लासमध्ये तुम्हाला सोपं वाटेल आणि मग कन्फ्युजन होऊन जाईल. अष्टांग योगाला तुम्ही प्राधान्यभूत बोलायला लागाल. पण अष्टांग योग प्राधान्यभूत नाहीच आहे. तो गुणीभूत आहे. म्हणून हे तुम्हाला बेसिक क्लिअर करून घ्या. हा, संगीतामध्ये तुमचा काही प्रश्न आहे? नाही ना, ठीक आहे. तर जो योग मिश्र भक्त आहे तो या अध्यायाच्या शेवटी येणार आहे आणि 8व्या अध्यायामध्ये पण त्यांचं भरपूर वर्णन आहे. लेटर योग मिश्र भक्ती हा त्यांनी सांगितले 8व्या अध्यायाचा 12वा श्लोकामध्ये जो व्यक्ती आहे तो योग मिश्र प्राधान्यभूत भक्तीचा साधक आहे. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला हेच कठीण जाते. ठीक आहे, तरी एक प्रश्न विचारतो. निष्काम कर्म योग, अष्टांग योग आणि ज्ञान योग याची साधना करून साधकांना काय मिळतं? हा, तुम्ही हँड रेस केलं तर बरं होईल. मोक्ष पण कुठला मोक्ष? येस, गीतांजली. यस. हा, दिव्य ज्योती किंवा ब्रह्मज्योती त्याला आपण निर्विशेष मोक्ष मानतो. आता हे तुम्हाला क्लिअर आहे. आता मला हे सांगा, हे जे प्राधान्यभूत भक्त आहेत, इथं आपण यांचं वर्णन ऐकलं 16 मध्ये आणि एक योग मिश्र पण आहे. म्हणजे कर्म मिश्र भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, योग मिश्र भक्ती. या साधकांना काय प्राप्त होते त्यांच्या साधनेतून? हे जयश्री माताजी. जयश्री नाईक माताजी. ठीक आहे. आणखीन दुसरं कोणी सांगेल? यांना काय मिळतं बरं या प्राधान्यभूत भक्तांना? आता एक गोष्ट सिंपल आहे की जर यांचा मार्ग जर
कर्म अष्टांग आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असेल तर यांना मिळणाऱ्या गोष्ट पण त्यापेक्षा श्रेष्ठ असायला पाहिजे. यांना पण जर निर्विशेष ब्रह्म मिळत असेल तर मी या मार्गाला श्रेष्ठ म्हणून काय फायदा होणार? मग त्यांच्यापेक्षा अधिक यांना काय मिळतं? मागच्या वेळेस तर आपण अभ्यास केला. परमात्मा नाही, परमात्मा तर अष्टांग योगी परमात्मा साक्षात्कार करून निर्विशेष ब्रह्मामध्ये जातो. तर या लोकांना सालोक्य मोक्ष मिळतो. आता सिंपल गोष्ट आहे ना, की ब्रह्मज्योती जर निर्विशेष असेल, त्याच्या पुढचा टप्पा काय आहे? भगवंताच्या धामात गेली पाहिजे ना. असं तुम्ही गेस करा पाहिजे. किंवा याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे ब्रह्मज्योतीपेक्षा श्रेष्ठ? तर हे लोक सालोक्य मोक्ष मिळवतात. सालोक्य म्हणजे मोक्षाचे पण प्रकार आहेत ना, सालोक्य, साष्टी, सामिप्य, सारूप्यकतमप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनं. सालोक्य म्हणजे भगवंतांच्या धामात त्याच ग्रहावरती असणं, जिथे भगवंताच्या धामात आहे तिथे. सारूप्य म्हणजे भगवंतांसारखे चतुर्भुज रूप. सामिप्य म्हणजे तिथे पण भगवंतांच्या अधिक जवळ. आणि सारष्टी म्हणजे जे भगवंतांचं ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य मिळवणं. तर हे जे कर्ममिश्र भक्त आहेत, आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी, सर्वात पहिल्यांदा काय होतं, की यांच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. म्हणजे आजार जाणे किंवा ज्ञानप्राप्ती होणे किंवा संपत्ती मिळणे. आणि नंतर मग यांच्या साधनेच्या प्रभावाने यांना सालोक्य मोक्षाची प्राप्ती होते. आणि हा जो ज्ञानी आहे, हा विशेष ज्ञानी आहे, याच्यामध्ये भक्ती खूपच जास्त आहे, म्हणून या व्यक्तीला शांत रती मिळते. शांत रती म्हणजे याच्या भगवंतांबद्दलच्या भावना विकसित व्हायला सुरुवात झालेली. तर हा सालोक्यपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा व्यक्ती आहे. भगवंतांमध्ये याला थोडीशी आसक्ती निर्माण झालेली आहे. तर असा यांच्या ध्येय प्राप्तीमधला फरक आहे. सांगू सर, काय प्रश्न आहे तुमचा? हा, वैकुंठच, वैकुंठच. भगवंत ज्या धामात आहे ते सगळ्या धामांना वैकुंठच म्हणतात. पण त्याच्यामध्ये पण फरक आहे. कोणी नारायणाचे भक्त नारायणाच्या धामात जातील, नरसिंहाचे भक्त त्यांच्या धामात, आणि भगवंतांचे बरेच रूप आहेत. रामाचे जे भक्त आहेत ते साकेत धामात जातील. तर ज्या ज्या धामाची त्यांनी उपासना केली त्या त्या धामाची प्राप्ती, त्या म्हणजे ज्या विग्रहांवरती त्यांची आसक्ती आहे त्या विग्रहाची प्राप्ती त्या साधकांना होऊन जाते. परंतु हे लोक रती निर्माण करत नाहीत. रती म्हणजे काय म्हणता येईल, भगवंतांबद्दल प्रेम किंवा आसक्ती ही यांच्यामध्ये एवढी म्हणण्यापेक्षा विकसित झालेली नसते, तिथे असून पण. कारण यांची भक्ती पूर्णपणे शुद्ध नाहीये ना. तर यांना भगवंताच्या धामामध्ये ऐश्वर्य, सुख सर्व काही मिळतं, पण भगवंतांबद्दलची आसक्ती विकसित झालेली नसते या लोकांची. फक्त शुद्ध भक्त जे आहे, शुद्ध भक्तीवाले, ते भगवंतांशी दास्यरस, साख्यरस, वात्सल्य आणि माधुर्य या रसामध्ये खूप जवळची आसक्ती निर्माण करतात आणि एकदम अंतरंग पार्षद होऊन जातात. हा फरक आहे. मग 17व्या श्लोकात भगवंत म्हणतात की या चौघांपैकी ज्ञानी व्यक्ती विशेष आहे. का विशेष आहे? कारण तो केवळ भक्तीच करतोय. बाकीच्या लोकांची थोडीशी इतर साधनेचं, आता हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. अरे याला ज्ञानी पण म्हणतायत, फक्त भक्ती पण करतोय. एवढं लक्षात ठेवा की हा ज्ञानी विशेष व्यक्ती आहे. याचं ज्ञान नाममात्र आहे. आणि नित्ययुक्त म्हणजे नेहमी माझ्या स्मरणामध्ये युक्त आहे. तर हा ज्ञानी मला खूप प्रिय आहे आणि मी पण या ज्ञानीला प्रिय आहे. ज्ञानी मला प्रिय आहे आणि मी ज्ञानीला प्रिय आहे, हे सांगण्यासाठी भगवंत कुठलं सूत्र सांगतात, की या सूत्रानुसार तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. हा एक भगवंतांचा सामान्य नियम आहे. या नियमानुसार ते सगळ्यांशी वागतात. कोण सांगेल? एक नियम आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला, की या नियमानुसार ते देवाणघेवाण करतात. आता सांगा. ये यथा माम प्रपद्यते, हा आठवतो तुम्हाला श्लोक? ये यथा माम प्रपद्यते ताम तथैव भजाम्यहम्. तर तो सिद्धांत आहे, की जो मला ज्या प्रकारे शरणागत होईल मी त्याला त्या प्रकारे काय म्हणता येईल, प्रतिसाद देईल. तेव्हा आपण खूप विस्तारित वर्णन वाचलं होतं, की जर एखाद्या भावामध्ये भगवंतांशी प्रेम करत असेल, समजा कोणी साख्यरसामध्ये करत असेल, तर भगवंत पण त्याच्याशी साख्यरसामध्येच प्रेम करतात. असं नाही की तो साख्यरसात प्रेम करतो आणि भगवंत त्याच्याशी माधुर्य रसामध्ये का, असं नाही. जो त्याचा भाव आहे त्याच भावामध्ये भगवंत प्रतिपादन करतात. एखाद्याचा भाव आहे की नाही मला फक्त भौतिक गोष्टीच पाहिजे, तर ठीक आहे, भगवंत त्याला भौतिक गोष्टी देतील. आणि एखादा जर म्हणत असेल की नाही भगवंताचं काही शरीरच नाही,
हे सगळं धोका आहे किंवा अंधश्रद्धा आहे, तर भगवंताला तशीच बुद्धी देतात की तो नेहमी तसाच विचार करत राहील, हे अंधश्रद्धा आहे. त्याच्यातून तो बाहेरच येणार नाही. कारण हे त्यांचा नियम आहे. ज्या भावात माझ्याकडे याल त्या भावात मी तुम्हाला प्रतिसाद देईल. तर हा ज्ञानी व्यक्तीला भगवंत प्रिय आहेत, म्हणून भगवंताला तो प्रिय आहे. असं 17व्या श्लोकात बघितलं. 18व्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत, मग कोणी म्हणेल की तुम्हाला ज्ञानी खूप प्रिय आहे, मग बाकीचे 3 नाहीत का? ते ते चुकीचे आहेत का? भगवंत तर नाही, असं नाही. ते सगळे हे उदारा सर्व होते, हे सर्व लोक उदार आहेत. उदार म्हणजे काय म्हणता येईल, दानी किंवा मोठ्या मनाचे आहेत. कारण कमीत कमी ते माझ्याकडे तरी आले, त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, म्हणून सर्व उदार आहेत. तरी सुद्धा या चौघांमध्ये ज्ञानीला मी स्वतःसारखा समजतो, कारण की तो माझ्यामध्ये युक्त आहे अज्ञानी. आता मला एक गोष्ट सांगा, भगवंत ज्ञानीला स्वतःसारखा म्हणतात. आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती, भगवंत शुद्ध भक्तांना काय म्हणतात? जर ज्ञानीला स्वतःसारखं म्हणणार तर मग भक्त कसे असणार? मग भक्त ज्ञानीपेक्षा कमी आहेत का? शुद्ध भक्त. आता इथे ज्ञानी म्हणजे ज्ञान मिश्र प्रधानीभूतवाला आहे, हे कन्फ्युजन करू नका. प्रश्न समजला की नाही समजला तुम्हाला? हा, तर मी म्हणतोय ते भगवंत श्लोक नंबर 18 मध्ये म्हणतात की ठीक आहे, सगळेच चांगली लोक आहेत, पण तरी सुद्धा मला ज्ञानी अधिक प्रिय आहे, आणि ज्ञानी मला स्वतः एवढाच प्रिय आहे. मग जर ज्ञानी भगवंतांना स्वतः एवढा प्रिय असेल, मग शुद्ध भक्त कसा आहे मग या दृष्टिकोनातून? आता समजलं आणखी नाही? हा, थांबा एक मिनिट. येस कावेरी माताजी. हो, पण प्रिय असणं, माझा प्रश्न असा आहे की भगवंत मला ज्ञानी मला स्वतः एवढा प्रिय, शुद्ध भक्त केवढा प्रिय आहे? हेच ती नाव माताजी. मागच्या वेळेस आपण चर्चा केली, मागच्या वेळेस चर्चा केली. दिनामध्ये तुम्ही सांगताय. हा, हा, ठीक आहे, तुम्ही मागच्या वेळेस ऐकलं नाहीये. संगीतामध्ये तुम्ही सांगताय. तर सोपं उत्तर असं आहे की ज्ञानी त्यांना स्वतः एवढा प्रिय आहे, पण भक्त स्वतःपेक्षा अधिक प्रिय आहे. तर याचा संदर्भ कुठे आहे? 11व्या स्कंदामध्ये उद्धवला जेव्हा भगवंत भेटतात, तेव्हा तिथे ते सांगतात, न तथा मे प्रियतम आत्मयोनीर शंकर, न च शंकर्षण वनश्री नैवात्माच यथा भवान. की मला भक्त शिवजीपेक्षा, ब्रह्माजीपेक्षा, लक्ष्मीपेक्षा आणि स्वतःपेक्षा अधिक प्रिय आहे. तर मला असं सांगायचं की ज्ञानी भगवंतांना स्वतः एवढा प्रिय आहे, पण शुद्ध भक्त स्वतःपेक्षा अधिक प्रिय आहे. कारण सोपा सिद्धांत काय आहे, मग ज्ञानी श्रेष्ठ होईल ना जर ज्ञानी जास्त प्रिय झाला तर, पण असं तर शक्य नाही. तर ठीक आहे, थोडं किचकट असेल, काही हरकत नाही. तर भक्त भगवंतांना स्वतःपेक्षा अधिक प्रिय आहे, हे लक्षात ठेवा. आणि फक्त बोलण्यासाठी नाहीये, भगवंत एकदम सिरियसली सांगतात की बाबा ज्ञानी व्यक्ती मला स्वतः एवढा प्रिय, पण भक्त मला खूप खूप जास्त प्रिय आहे. जेवढी प्रिय मला लक्ष्मी नाही, जेवढा प्रिय मला शंभू नाही, जेवढे प्रिय मला ब्रह्माजी नाहीत, जेवढा मी स्वतःला, आता प्रत्येकाला स्वतः स्वतः आवडतं ना, तर माझ्या स्वतःपेक्षा मला अधिक प्रिय भक्त आहेत. म्हणजे भक्ताची जे प्रिय असण्याची लेवल आहे, ती ज्ञानीच्या प्रिय असण्याच्या लेवलपेक्षा अधिक आहे. ही सोपी गोष्ट मला सांगायची. नंतर श्लोक नंबर 19 मध्ये सांगतात की मग हा ज्ञानी पूर्णपणे कधी भक्त होतो किंवा शुद्ध भक्त कधी होतो? थोडासा त्याच्यामध्ये अंश आहे ना इतर ज्ञानाचा. तर भगवंत बोलतात की खूप जन्मानंतर. तर खूप जन्मानंतरचं आपण बघितलं की खूप जन्मानंतरचा अर्थ होतो दीर्घ काळानंतर. आपोआप नाही होत. याच्यामध्ये पण हा शुद्ध भक्त कधी म्हणतो? शुद्ध भक्त बनण्यासाठी काय करावं लागेल ज्ञानीला? नाही, सुकृती. शुद्ध भक्त होण्यासाठी कोणालाही काय करावं लागतं? येस लीनामाताजी. हे महत्वाचं आहे. हे आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती ना, की आपोआप किती जरी जन्म त्यांनी त्यांचा मार्ग केला, तर कधी शुद्ध भक्त होणार नाही. त्याच्यासाठी भक्तांचा संघच लागतो. जसे आपण भागवतमच्या 2ऱ्या स्कंदाचा एक श्लोक परत 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 त्याचा रेफरन्स बघतो. हे ताव निवेदितान इह निय श्रेयसोदय भगवती अचलो भाव तत् संगी संगताः.
संगी म्हणजे भक्तांचा संघ घेतल्यावरच त्याला मिळेल. तर या 19व्या श्लोकांचा अर्थ काय आहे, की शुद्ध भक्त होणं खूप दुर्मिळ आहे. तर अनेक जन्म म्हणजे वेळ लागतो आणि वेळामध्ये पण महत्वाची गोष्ट आहे, की भक्तांचा संघ. आता मला सांगा, एवढ्या चर्चेमध्ये काय तुम्हाला समजलं नाही, काय कन्फ्युजन होतंय, कुठल्या संकल्पना गुंतागुंतीच्या वाटतायत? महेश प्रभूजी. गुणीभूत मध्ये अष्टांग योग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. जेव्हा फक्त अष्टांग योग असं म्हटलं जातं, तेव्हा तो गुणीभूत. प्राधान्यभूत जेव्हा असेल, तेव्हा त्याला योग मिश्र भक्ती म्हणतात. हा हा प्राधान्यभूत समजा, आता आपण योगावाले दोन एक्झाम्पल घेऊ, की योग योग साधना करणारा व्यक्ती गुणीभूत आणि प्राधान्यभूत असेल, त्याला काय म्हणायचं? जेव्हा तो गुणीभूत असेल, तेव्हा त्याला म्हणायचं अष्टांग योगी आणि त्याचा मार्ग आहे अष्टांग योग. किंवा त्याला आपण भक्ती मिश्र योग असं म्हणू शकतो. थोडंसं भक्तीचं मिश्रण आहे, पण प्राधान्यतः योग आहे. त्याला भक्ती मिश्र योग किंवा गुणीभूत गुणीभूत भक्ती किंवा अष्टांग योगी, हे 3 नावं आहेत. पण तो साधक जर प्राधान्यभूत झाला, प्राधान्यभूत म्हणजे भक्ती अधिक असेल, तर मग त्याला म्हणायचं योग मिश्र भक्ती. योग मिश्र योग मिश्र भक्ती. कारण त्याच्या साधने योगाचं थोडंसं मिश्रण आहे, भक्ती अधिक आहे. तर फक्त अष्टांग योग म्हटला किंवा फक्त ज्ञान योग किंवा फक्त कर्मयोग म्हटलं तरी गुणीभूतच असतो. जेव्हा पण प्राधान्यभूत नाव येईल, तेव्हा त्याला आपल्याला मिश्र असा शब्द वापरावाच लागेल, नाहीतर कन्फ्युजन होऊन जाईल. आता ठीक आहे. हे तुम्हाला परत परत ठीक आहे, त्याच्यावर मला आठवलं. मागचा क्लास किती जणांनी ऐकला परत? 7 दिवस प्रवास. ठीक आहे. बघा, माझं काय म्हणणं आहे, नाही ऐकलं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे खरंच खूप संकल्पना किचकट आहे. सगळं कन्फ्युजन होऊन जाईल. क्लासमध्ये वाटेल समजलं समजलं, तुम्हाला परत परत ऐकावं लागेल, लिहावं लागेल, त्याच्यावरती विचार करावा लागेल. हा व्यक्ती कुठं जातो, याच्या साधनेमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, काय याला मिश्र म्हणतात, तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येईल. एकदा तुमच्या बेसिक संकल्पना समजून गेल्या, की मग काही प्रॉब्लेम नाही राहणार. पण तुम्हाला मेहनत करावी लागेल. तर मी काय मग समोर समोर जात राहणार, मग तुम्हाला लक्षात काय, आता तुम्ही निष्काम कर्म हे पण सगळ्या गोष्टी विसरून गेले, याचा अर्थ तुम्ही स्वतः काही मेहनत करत नाही. ठीक आहे, आता काय आपलं नेकी कर दर्या में डाल. त्या दुसऱ्याने करत राहू. ठीक आहे. आता आपण इथून समोरचा आजचा अभ्यास करूया. आज आज मी जे सांगितलं, एवढं डिटेल नाही, पण पुढच्या शनिवारी एका एका ओळीमध्ये एका एका श्लोकाचा अर्थ आणि दुसऱ्याशी काय संबंध आहे, हे पटापट कोणीतरी सांगायचं सगळ्यांनीच. मी कुणाला पण विचारेल. तर तुम्ही काय नाही विचारलं की एकदम रिलॅक्स राहता, त्याच्यामुळे कुणाला तरी पकडावं लागेल एकाच व्यक्तीने. तर सांगाल ते मी पुढच्या शनिवारी, की कसा अध्यायाचा प्रवाह कसा आहे. तुम्हाला आठवतं आपण चौथ्या अध्यायामध्ये असंच केलं होतं, याच्यानंतर 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 काय आहे काय आहे. हा अध्याय तर खूपच सिंपल आहे, 5-6 गोष्टी आहेत. सांगता येईल, परत सांगायची की गरज नाही? ठीक. तर पुढच्या शनिवारी फक्त प्रवाह सांगायचा, की हा श्लोक काय येतोय पुढे. तर इथून पुढे आता भगवंत सांगतील. इथपर्यंत थोडं किचकट तत्वज्ञान होतं. आता पुढचे 4-5 श्लोक बऱ्यापैकी सोपे आहेत. तत्वज्ञानाचे समजण्यासाठी जास्त काही किचकट वर्णन नाहीये. फक्त आता हे तुला आपण श्लोक नंबर 20 ते श्लोक नंबर 24 पर्यंत जो अभ्यास करणार आहोत, याच्यामध्ये देवतांची उपासना किंवा देवतांची भक्ती आणि भगवंतांची भक्ती याच्यामध्ये काय फरक आहे हे सांगितलं जातं. पण आता तुमच्यापैकी कोणी गणपतीचे भक्त असाल, कोणी सूर्यदेवाचे असाल, कोणी आणखी कोणी सरस्वतीचे असाल, तर तुम्हाला असं वाटू शकतं की बाबा तुम्ही हे असं काय सांगताय. तर हे मी काही मनाने सांगित नाही. तुमच्या समोर गीता आहे, भगवंतांचे शब्द आहेत. परंतु सामान्यतः आपल्या समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये सगळी खिचडी आहे. कोणी काहीतरी म्हणतं की ईश्वर निराकार आहे, किंवा कोणी म्हणतं मायेच्या प्रभावाने आलं, किंवा कोणी म्हणतं सगळे देव सारखेच आहेत.
तर या सगळ्या खिचडीमध्ये नेमकं काय ते समजत नाही. पण गीतेचा जर आपण अभ्यास केला तर गीता क्लिअर सांगते की कोण श्रेष्ठ आहे आणि कोण सहाय्यक आहेत. पण हे देवता खूप खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत हा, असं नाही की आपण त्यांना कमी समजतो. आपल्या दृष्टिकोनातून अनंत पटीने आहेत. कारण एवढ्या महत्वाच्या पदावरती आहेत आणि खूप अधिक पुण्य केल्यावरतीच ते पद मिळतं. पण तरी सुद्धा त्यांच्या पोझिशन मध्ये आणि भगवंतांच्या पोझिशन मध्ये फरक आहे. सगळ्यांची भक्ती सारखी, सगळ्यांनी एकच मिळतं, काहीही करा सेम आहे असं नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्यापैकी आज जर कोणी पहिल्यांदा इथे जॉईन झाला असेल आणि तुम्ही देवतांची उपासना करत असाल, बघा देवतांची तुम्ही म्हणजे आता आम्ही करत नाही असं नाही. जेवी मध्ये हनुमानजीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, त्यांना दररोज भोग लावला जातो. परंतु कोणाची काय पोझिशन आहे हे समजून घ्यावं लागेल. मी तुम्हाला बऱ्याचदा उदाहरण दिलं. हनुमानजी आणि श्रीराम एकाच स्तरावर आहेत का? आहेत की नाहीये? नाहीये. हनुमानजी त्यांचे भक्त आहेत. श्रीराम हे प्रभू आहेत. पण जर तुम्ही म्हणत असाल की हनुमान पण काय म्हणता येईल की सत्य आहे आणि श्रीराम पण परम सत्य आहे, तर असं नाही होत. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण हनुमानजींना कमी सन्मान देतो. उलट हनुमानजींना आवडेल की बाबा मला माझ्या भगवंतांच्या दासाच्या स्वरूपामध्ये हे लोक जाणतात. समजा एखाद्या व्यक्ती बोलला की अरे हनुमानच राम आहे, तर हे हनुमानजींना थोडी आवडणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा क्लास जॉईन केला असेल किंवा तुमच्या काही संकल्पना असतील, तर मग थोडंसं तुम्हाला असं वाटू शकतं की असे का बोलताय. त्याच्यामुळे तुम्हाला नाही आवडलं तुम्ही सोडून दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण गीता काय सांगते त्याच्यानुसार जर अभ्यास केला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आणि तरी सुद्धा लोक देवतांची उपासना स्वतंत्रपणे का करतात याचं पण उत्तर इथे आपल्याला मिळून जाईल. पण परत सांगतो देवता खूप श्रेष्ठ आहेत. त्यांचा आपण आशीर्वाद भक्तीसाठी घेतला पाहिजे. शुद्ध भक्तांनी पण आशीर्वाद घेतला, जसं की ध्रुव महाराजांनी कुबेरकडून घेतला होता. की कुबेर बोलले काय पाहिजे तुला, तर बोलले की मला भगवंतांचं स्मरण द्या. तर देवता हे खूप श्रेष्ठ आहेत. परंतु देवता आणि भगवंत एकच आहेत, एकाच स्तरावरती आहेत असं नाहीये. हे संकल्पना इथे क्लिअर होतील. म्हणून तुम्हाला काही शंका आली तर प्रश्न विचारा, पण काही गैरसमज करून घेऊ नका. श्लोक नंबर 20 आपण वाचूया. मी गातो मग तुम्ही पण गा. ज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवता तं तं नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. तर आतापर्यंत सांगितलं भगवंतांनी की जे प्राधान्यभूत भक्त आहेत, अर्थजिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी, त्यांच्याशी काय होतं, काय एक तिघा जणांना सालोक्य मिळते आणि एकाला शांतरती मिळते. मग प्रश्न असा येईल की पण असं पण समाजामध्ये बघायला मिळतं की काही लोक भगवंतांची भक्ती न करता वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. कोणी गणपतीची करेल, कोणी सरस्वतीची करेल, कोणी सूर्यदेवांची करेल, कोणी अग्निदेवाची करेल. मग या या आराधनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असं समजा भगवंतांना विचारलं, तर त्याचं उत्तर भगवंत इथे द्यायला सुरुवात करतात. भगवंत म्हणतात की ज्या लोकांचं ज्ञान, ज्ञान म्हणजे बुद्धी किंवा सारासार विचार करण्याची क्षमता रित झाली, रित म्हणजे चोरी गेलीये किंवा हरवली गेलीये. कशाने हरवली गेली? काम म्हणजे भौतिक इच्छांनी, तैस तैस म्हणजे विविध प्रकारच्या, तैस तैस कामस विविध प्रकारच्या भौतिक इच्छांनी रित म्हणजे हरवली गेलीये. ज्ञान म्हणजे बुद्धी. ज्या लोकांची बुद्धी विविध प्रकारच्या भौतिक इच्छांनी हरवली गेलीये, असे लोक अन्य देवतांना प्रपद्यंते करतात. प्रपद्यंते म्हणजे शरणागत होतात. आता अन्य देवता म्हणजे भगवंतांना सोडून इंद्र, चंद्र, अग्नी, वायू सगळे अन्य देवता आहेत. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे, ज्या लोकांची बुद्धी हरवली गेलीये तेच लोक इतर देवतांची उपासना करतात. तर इथे एकदमच कन्फ्युजन करून घेऊ नका, पुढे आणखीन काही संकल्पना क्लिअर होतील. तमतम नियमम आस्ताय प्रकृत्या नियता सोया. मग त्या त्या देवतेच्या उपासनेचे जे जे नियम असतील, की कधी उपवास करायचा, कुठला मंत्र जप करायचा, कुठल्या ग्रंथाचं वाचन करायचं, त्या त्या नियमांचं पालन करून स्वतःच्या स्वभावानुसार हे लोक त्या देवतेची उपासना करतात. तर इथे दोन गोष्टी स्पष्ट होतील, की देवतांची उपासना ही तीन गुणांमध्ये येते, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. पण भगवंतांची भक्ती ही गुणातीत आहे. म्हणून या तीन गुणांच्या प्रभावामुळे हे लोक वेगवेगळ्या देवतांना शरणागत होतात आणि
भगवंतांकडे न येता देवतांकडे जाण्याचं कारण आहे की त्यांचं जे सारासार बुद्धी आहे त्या बुद्धीवरती भौतिक इच्छांचा खूप जास्त प्रभाव आहे. तर हा एक श्लोक झाला. आणखीन पुढच्या श्लोकात काही गोष्टी क्लिअर होतील. जे भगवंतांची आराधना न करता देवी देवतांची आराधना करतात त्यांचे काय? त्यांचं काय होतं? भौतिक मागच्या श्लोकामध्ये बघा, श्लोक नंबर किती होता तो? 4 प्रकारचे लोक जे शरणागत होता, 16 नंबर. 16 मध्ये पण लोक भौतिक इच्छेने आले होते. कोणी आर्त होतं, कोणी जिज्ञासू होतं. त्यांना पण तर भौतिक इच्छा होत्याच. की कोणाला पैसा पाहिजे, पैसा पाहिजे ही भौतिक इच्छा आहे. पण तिथे भगवंत त्यांना उदार म्हणतात, की मोठ्या मनाचे किंवा माझ्यावरती प्रेम करणारे. कारण भौतिक इच्छा असून ते भगवंतांकडे येतात. कुठे गेलं पाहिजे हे समजलं पाहिजे व्यक्तीला. आणखी समोर क्लिअर होईल. भौतिक इच्छा असून भगवंतांकडे येणाऱ्यांना भगवंत उदार म्हणतात. परंतु भौतिक इच्छा असून जर कोणी इतर देवी देवताकडे जात असेल तर त्यांना इथे मूर्ख म्हटलंय. तर तुम्हाला ऐकायला कठीण वाटेल, परंतु भगवंत त्यांना मूर्ख म्हणतात. धृतज्ञाना. धृतज्ञाना म्हणजे ज्याला बुद्धी नाही, डोकं नाही. ज्याला डोकं नाही त्याला मूर्ख म्हणणार. आता आपण सर्व सर्व देवतांना सन्मान करतो, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ऐकायला कठीण वाटेल, पण हे भगवंतांचे शब्द आहेत. त्यांची श्रद्धा स्वभावजन्य किंवा गुणानुसार आहे, शास्त्रीय नाही. जर शास्त्रांना विचारलं की कुणाची उपासना केली पाहिजे, तर शास्त्र नेहमी सांगतील विष्णुर एव न संशयः, मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः, किंवा आदौ अंत्येच्या मध्येच हरी सर्वत्र गीयते. हरी किंवा विष्णू, कृष्ण, राम, किंवा तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं वेद अनंत विषय बोलला, अर्थ इतकाची जाणीला, विठोबासी शरण जावे, नाम निज निष्ठा गावे. वेदांचा सार जर तुम्ही बघायला तर विठ्ठल राम कृष्ण आहे, जर तुम्ही वेदांना विचारलं तर. पण जर तुम्ही वेदांना असे बोलले की वेदांनो मला संपत्ती पाहिजे किंवा सदृढ देह पाहिजे, तर मी कुणाकुणाकडून मिळू शकतो, तर देवता सांगतील की तुम्हाला जर निरोगी व्हायचं तुम्ही सूर्यदेवाकडे पण जाऊ शकता. मग सूर्यदेवाकडे गेल्यावर सूर्यदेवाची उपासना कशी करायची त्यासाठी पण शास्त्र आहे. तर वेदांचा तुमचा मुख्य उद्देश कोण आहे असं जर विचारलं तर वेद भगवंतांकडे पाठवतील. परंतु भौतिक इच्छाने पूर्ती करण्यासाठी इतर लोकांबद्दल विचारलं तर मग वेद वेगवेगळ्या देवतांबद्दल पण सांगतात. म्हणून तुम्हाला असं वाटेल की सर्व काही जर राम, कृष्ण किंवा विठ्ठलाचीच भक्ती आहे तर मग गणपती पूजा, सूर्यपूजा का बरं वेदांमध्ये दिली? कारण वेद असे तुम्हाला जे पाहिजे ते देतात. तुम्ही त्यांना मुख्य गोष्ट मागाल तर मुख्य देतील, पण तुम्हाला जर या भौतिक गोष्टी इतर मार्ग असतील तर मग इतर सांगतात. मग इतर व्यक्तीकडे जाताना काहीतरी त्यांची पण विधी असली पाहिजे ना करण्यासाठी. जसं की समजा आता तुम्हाला एखादं काही काम करायचं, तर ते काम तुम्ही डायरेक्ट कलेक्टर पासून पण करू शकता आणि कलेक्टर तुमचं काम तुम्हाला सहज करून देईल. पण तुम्ही जर विचारत बसले की बाबा या विभागाचा क्लर्क कोणता आहे, मग तुम्हाला क्लर्कचं सांगितलं जाईल की ठीक आहे हा क्लर्क इकडे आहे. मग क्लर्ककडे जाण्यासाठी कुठले कुठले फॉर्म घेऊन जावे लागतात, त्याला टेबल खालून किती पैसे द्यावे लागतात ते तुम्हाला करत बसावं लागेल. तर दोन्ही पण तुम्हाला सांगितलं जाईल. पण तुमचं काम जर डायरेक्ट कलेक्टर कडून होत असेल, मग तुम्ही क्लर्क कडे जाऊन इतर विधी विधान पूजा अर्चा करण्यामध्ये अर्थ नाहीये ना. म्हणून अशा व्यक्तीला ऋतज्ञान असे भगवंत म्हणतात. पण एक गोष्ट परत सांगतो, याचा अर्थ असं नाही की देवी देवता कमी दर्जाचे, ते खूप महान लोक आहेत, पण आपल्यासारखे जीवात्मा आहेत, ते ईश्वर नाहीयेत. तर हा झाला कामच ज्ञान. आणखीन आचार्याने याच्याबद्दल काही स्पष्टीकरण दिलं का? हा कोणता श्लोक आहे? श्लोक नंबर 20 मध्ये. तुम्हाला या देवतांच्या पूजेबद्दल काही प्रश्न असेल तर विचारा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवतांचा अपमान कधीच नाही केला पाहिजे, कारण भक्तीमध्ये आपण इतर व्यक्तीचा पण अपमान करत नाही, प्राण्यांचा पण अपमान करत नाही. मग देवतांचा कसा करणार? जसं की समजा आपण देवतांच्या मंदिरासमोरून गेलो, असं नाही म्हणायचं की अरे मी तर विठ्ठल भक्त आहे, मी कशाला गणपतीच्या पाया पडू. हे तर खूप मोठा अपराध होऊन जाईल. भगवंत शिक्षा देतील आपल्याला, हे चुकीचं आहे. परंतु अरे गणपती आणि भगवंत एकच आहे हे म्हणणं पण, हे पण चूक आहे. दोन दोन टोक आहेत. एक तर देवतांचा अपमान करणे आणि दोघांना समान म्हणणे, दोन्ही पासून वाचले पाहिजे. म्हणून देवतांना आपण नेहमीच आदर दिला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, कारण त्यांच्या आशीर्वादाने पण आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. जे भौतिक इच्छेने भगवंतांकडे येतात त्यांना उदार म्हणजे किंवा मोठ्या मनाची किंवा बुद्धिमान म्हटले. कारण काय, जर भगवंतांकडे आले तर त्यांचे शुद्ध होण्याची शक्यता आहे, कारण भगवंत अशा लोकांना भौतिक इच्छेपासून शुद्ध करू शकतात.
परंतु देवता कुणाला शुद्ध नाही करू शकत. देवता फक्त जी इच्छाने व्यक्ती आला ती इच्छा पूर्ण करणार. देवतांचं काम कसं आहे? दुकानदारासारखं आहे. समजा दुकानामध्ये आपण गेलो, आपल्याकडे जेवढे पैसे असतील आणि दुकानदाराने दिले तर ती वस्तू देणार. समजा एखादा मुलगा जरी गेला दुकानात आणि त्याने पैसे दिले आणि सिगारेट मागितली, तर दुकानदार देऊन टाकेल, कारण त्याला तेवढे पैसे मिळतात. त्याच्यामध्ये त्या मुलांचं नुकसान होतंय, चुकीचं आहे, एवढा विचार तो दुकानदार नाही करणार. परंतु तोच जर मुलगा ते पैसे घेऊन वडिलांकडे गेला आणि सिगारेट मागली, तर वडील आधी मारतील त्याला. कारण वडिलांना त्याच्या चांगल्याची चिंता आहे. तसं देवता हे दुकानदारासारखे, त्यांना तुमच्या उपासनेनुसार किंवा तुमच्या कर्मानुसार फळ द्यावंच लागतं. परंतु भगवंत असे नाहीत, फळ देऊन शुद्ध करू शकतात त्या साधकाला. मग हळूहळू तो, जसे की ध्रुव महाराज आहे. ध्रुव महाराज भौतिक इच्छेने गेले होते, की माझ्या वडिलांपेक्षा किंवा माझ्या आजोबांपेक्षा मला श्रेष्ठ साम्राज्य पाहिजे. पण जेव्हा भगवंत भेटले तेव्हा त्यांचं हृदय शुद्ध झाले आणि ते बोलले, की मला हिरा मिळालाय, आता कळलं की मी आयुष्यभर काचाची तुकडी शोधत होतो. आता मला काहीच नको. तर हे केवळ भगवंतांच्या शरणागतीमध्ये होऊ शकतं. देवतांच्या शरणागतीमध्ये असं कधीच होणार नाही. म्हणजे देवतांमध्ये पण जर एखादा व्यक्ती निष्काम भावाने गेला, की ते परत समोर वर्णन आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड तुम्हाला नंतर सांगतो. त्याचा संदर्भ घेण्यासाठी प्रभुपादांनी श्रीमद भागवतामधला एक श्लोक सांगितलाय. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. हा श्लोक तत्वज्ञानानुसार खूप महत्वाचा आहे, की समजा एखादा व्यक्ती अकाम आहे. अकाम म्हणजे कोण? ज्याला काहीच भौतिक इच्छा नाही, म्हणजे भक्त. सर्व काम म्हणजे ज्याला सगळंच पाहिजे, पैसा, नाव, लौकिक, प्रतिष्ठा, स्वर्ग, अशा भरपूर इच्छा आहे त्याच्याकडे. किंवा मोक्षकामी म्हणजे ज्याला भौतिक काही नको पण मोक्ष पाहिजे. तर हे तिघा लोकांना उदार धी म्हटलं. धी म्हणजे बुद्धी आणि उदार म्हणजे मोठी, म्हणजे बुद्धिमान. कधी? जेव्हा ते तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. जेव्हा हे लोक तीव्र भक्ती भगवंतांची करतात तेव्हा यांना श्रेष्ठ म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला भौतिक इच्छा असो नसो, मोक्षाची इच्छा असो, जर तुम्ही योग्य व्यक्तीकडे म्हणजे भगवंतांकडे आले तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण त्यांच्याकडे आल्यावरती तुमच्या समोर प्रगतीचा काहीतरी चान्स आहे शुद्ध होण्याचा. म्हणून त्यांना भागवतामध्ये उदारधी किंवा मोठ्या बुद्धीचे असं म्हटले. परंतु जे प्रभुपाद तात्पर्य सांगतात, जे रजोगुण तमोगुणातले लोक आहेत ते भगवंताकडे जात नाहीत, वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात आणि तिथून मग तुम्ही बघा ना, बरेचसे लोक आता जे धर्मांतरण करतात, आपल्याकडे 33 कोटी लोक आहेत. 33 कोटी लोक देवता सोडून, आता समजा देवता भगवंतांच्या उपासनेपेक्षा देवतांची उपासना थोडीशी खालच्या दर्जाची, पण आपल्याकडे असे पण लोक आहेत की एवढे देवता सोडून कुठेतरी काहीतरी कबर आहे तिथे जाऊन चादर टाकून येतात आणि कुठे काहीतरी आम्ही रविवारच्या प्रार्थनेला गेलो म्हणतात. आता एवढे 33 कोटी देव लोक यांना कमी पडले. त्याच्यानं तुम्हाला हे सांगेल की समाजामध्ये असे लोक पण असतात. आपल्याला असं वाटेल की अरे जर सगळं भगवंताकडे मिळतंय, मग लोक का बरं इकडे तिकडे जातात? इकडे तिकडे नाही, लोक तर कुठे पण जातात. जसे की कोणाची तरी कबर आहे, कोणी एखादा दगड ठेवला त्याला देव म्हणून तिथे मग काहीतरी अर्पण करायला सुरुवात करतील. कोणत्या दर्ग्यामध्ये जातील, रविवारची प्रार्थना, तिथे काहीतरी डोक्यावर हात ठेवणार, अंगावर पाणी टाकणार, त्यांची श्रद्धा तिथे आहे. तर असे पण भ्रमित झालेले लोक आहेत. त्यांच्यापेक्षा देवतांचे पूर्णपणे भ्रमित नाहीत, पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते पण भ्रमित आहेत. कारण मूळ स्रोताकडे जात नाहीत. जसे की समजा झाडाच्या मुळाला पाणी टाकायचं सोडून फांद्यांना आणि फळांना पाणी टाकत बसतायत, असं आहे. तर हे लोक सत्वगुण रजोगुणाच्या प्रभावामुळे वेगवेगळ्या देवतांकडे जातात आणि ते परम भगवंतांकडे येत नाहीत. कारण ते तिथून शक्यताच नाही ना त्यांची असं होण्याची. देवतांचा रोल काय आहे, की देवता हे कर्मसचिव आहेत. भागवतामध्ये एक श्लोक येतो 11व्या स्कंदामध्ये, भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्मसचिवा साधो दीनवत्सला. की भजंती यथा देवा देवा अपि तथैवतान. देवांची उपासना करणारे आणि साधूंचा संग करणाऱ्यांच्यामध्ये चांगला कोण आहे? तर त्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान. देवांची उपासना करतात त्यांना काय मिळतं? छायेव कर्मसचिवा. देवता हे कर्मसचिव आहेत. कर्मसचिव म्हणजे कर्मानुसार तुम्हाला त्यांचे ते फळ देणार. परंतु साधू दीनवत्सला. साधू हा दीनांचा वत्सल आहे, म्हणजे दीन लोकांवरती कृपा करतो, कारण तो भगवंतांकडे घेऊन जातो. तर हा देवतांमध्ये आणि भगवंतांमध्ये फरक आहे. देवता कर्मानुसार फळ देणार, परंतु ते कर्मापेक्षा अधिक फळ देऊ शकत नाहीत, अंतःकरण शुद्ध करू शकत नाहीत. त्या फळामुळे तुमचं बरं वाईट होईल याच्याबद्दल ते जास्त काही करू शकत नाही. परंतु भगवंत हे वडिलांसारखे आहेत. इच्छा पण पूर्ण करू शकतात
तुम्ही मागितलं त्याच्यापेक्षा खूप जास्त इच्छा पूर्ण करू शकाल. आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि अयोग्य आहे याचा पण विचार करू शकता. हा देवतांमध्ये आणि भगवंतांमध्ये महत्वाचा फरक आहे. अं, काही लोकांना असं वाटतं की बाबा भगवंतांना हे मी तात्पर्यातून वाचतोय प्रभुपादांच्या की भगवंतांना शरण घेण्यापेक्षा इतर देवतांना जाऊ. जसं की शास्त्रामध्ये पण सांगितले तर तुम्ही दुसरा स्कंद वाचला तर खूप मोठी लिस्ट दिली आहे. जर तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर सूर्यदेवाकडे जा, सुंदर पत्नी पाहिजे तर उमादेवीची उपासना करा, इंद्रतृप्तीसाठी शक्ती पाहिजे तर इंद्रदेवाची उपासना करा. आणि पुन्हा कुणाची उपासना केल्याने काय मिळतं? त्याच्यानंतर मग हा श्लोक येतो. अकाम सर्व काम पण सगळं काही हवं असेल तरी भगवंताकडे जा म्हणून. म्हणून काही लोकांना असं वाटतं की बाबा भगवंतांकडे सगळ्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत म्हणून मी या देवतेची उपासना करतो. असं नाहीये. शास्त्र काय सांगतं एकल ईश्वर कृष्ण आरसभ भृत्य. अं, विठ्ठल, कृष्ण, राम हेच आदिपुरुष आहेत. बाकी सर्व त्यांचे सेवक आहेत. परंतु बहुतांश हिंदू समाजामध्ये असं लोकांना माहिती नाही किंवा कन्फ्युजन आहे. नंतर विष्णूचे ठाकूर काय सांगतात? तेच आहे. नंतर बलदेव विद्याभूषण ठीक आहे. तर इथे तुम्हाला काही प्रश्न आला देवतांच्या उपासनेबद्दल या श्लोकामध्ये? नाही ना, हे समजायला सोपं आहे. फक्त आपण एवढं वर्ष जे करत आलो त्याच्यामुळे थोडासा धक्का बसू शकतो. आता मला पण मी जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलं आणि वाचलं थोडंसं हे वाटलं कारण मी आधी हनुमानजी किंवा महादेव महादेवांचं तत्व वेगळंच आहे म्हणा. यांची जास्त उपासना करायचो. पण शास्त्रानुसार जर बघितलं तर आपल्याला स्वीकार करावाच लागेल जे शास्त्र सांगतं. येस कावेरी माताजी. दोन्हीची दोन्हीची करत नाही असं म्हणता? संत कुणाची? हा. आता याच्यामध्ये काय आहे बघा, मी मी काही वाक्य बोललं तुम्हाला कठीण वाटेल, कारण तुमची सगळ्यांची श्रद्धा वेगळ्या याच्यावरती आहे. बोलू की नको मला माहित नाही, परत तुम्ही लोक थोडेसे हे व्हाल. तर याच्यामध्ये बघा आता जे की साईबाबांची उपासक आहेत ना, हे चुकीचं आहे. साईबाबांना तुम्ही संत म्हणून मानू शकता, पण लोक साईराम, साई श्याम म्हणतात, हे नाही शक्य. साईबाबा एक व्यक्ती आहे. आता बाकीचे त्यांच्याबद्दल बरंच वादग्रस्त बोललं जातं, ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये नाही जायचं आपल्याला. पण ती शास्त्रीय श्रद्धा नाहीये आणि थोडासा वेगळाच मार्ग आहे, तो गडबड आहे. पण साईबाबांना एक श्रेष्ठ व्यक्ती, संत म्हणून मानण्यात काही हरकत नाही. पण त्यांना ईश्वर म्हणून त्यांची उपासना करणं हे शास्त्रसंमत नाहीये. तसंच इतरांचं पण आहे. पण जर आपण तुकाराम महाराजांची उपासना केली, भगवंतांचे सेवक म्हणून तर तुकाराम महाराज आपल्याला बुद्धी देतील विठ्ठलाकडे जाण्याची. परंतु साईच्या उपासनेतून हे होणं खूप कठीण आहे. पण काहीच न करण्यापेक्षा बरं आहे. परंतु आता काय म्हणणार आंधळी श्रद्धा असंच म्हणता येईल. पण आता हे तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल. पण हे सत्य आहे. गीता आणि शास्त्रानुसार. गीतांजली तुझा काय प्रश्न आहे? तुझा आवाज येत नाहीये. ठीक आहे. तर माझा जे साई किंवा काय प्रॉब्लेम माहित नाही, पण तुझा आवाज येत नाहीये आम्हाला. साई किंवा इतर कोणाची संतांची किंवा श्रेष्ठ व्यक्तीची जे लोक उपासना करतात ना, तर त्यांची एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणून देवतांसारखी करायला काही हरकत नाही. ते लोक पण शक्तिशाली इच्छा पूर्ण करू शकतात. परंतु त्यांना स्वतंत्र ईश्वर किंवा भगवंतांच्या दर्जाच्या समान आहे साईराम, साई श्याम म्हणणं हे चुकीचं आहे. कावेरीमध्ये तुमचं समाधान झालं की नाही? म्हणजे प्रश्न विचारून गायब झाले वाटतं. हां, हां. तर इतर कोणाचा काही प्रश्न आहे याच्याबद्दल, की बाबा आम्ही तर एवढं वर्ष असं केलं तुम्ही असं म्हणताय. तुम्हाला मी एक गोष्ट परत परत सांगितली, की इथे पण गणपतीचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे, अंबा मातेचं मंदिर आहे, व्यासदेवांचं आहे, गरुडदेवांचं आहे, संकर्षणजींचं आहे. त्यांना दररोज भोग, त्यांची दररोज शृंगार सेवा केली जाते. त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. पण ईश्वर आणि ते समान आहेत असं नाही म्हणता येत. हे गीतेनुसार किंवा शास्त्रानुसार. येस सावंत सर.
हा हा, आमच्याकडे पण आहेत, सगळीकडे आहेत. तेच मी म्हणतोय ना, आता आता बघा काय प्रॉब्लेम काय आहे, आपण त्यांच्याबद्दल काही चुकीचं वाक्य नाही बोलायला पाहिजे. कारण त्या व्यक्तीची काही साधना असेल, काहीतरी त्यांनी तपस्या वगैरे केली असेल, तपस्वी लोक आहेत भरपूर. म्हणून त्यांच्याबद्दल न जाणता बोलणं चुकीचं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की एवढे आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत. अं, एवढे भगवंतांचं शास्त्र तुम्हाला हे सोडून इकडे तिकडे फिरण्याची काय गरज आहे? तिथे जाणार, काहीतरी प्राण्यांची हत्या करणार आणि तर हे थोडंसं पण आता, पण हे असं नाही की त्या लोकांकडे बिलकुल शक्ती नाही. त्यांनी पण तपस्या केली असेल. आता आपण पण तपस्या केली तर, तुम्हाला मी बोललो ना, अभ्यासाची तपस्या केली तर ज्ञान मिळतं. तसेच या लोकांनी तपस्या केल्याने लोकांकडे सिद्धी येतात हा. आताही असे लोक आहेत सिद्धीवाले. जसे की समजा आपले हे आहे बागेश्वर बालाजी. तर त्यांना त्यांच्या गुरुकडून किंवा त्यांच्या तपस्यामुळे त्यांच्याकडे शक्ती शक्ती आहे. आणि ते खरंच सांगतात लोकांच्या विचारबद्दल. पण ते स्वतःला ईश्वर म्हणत नाहीत. हे त्यांच्याबद्दल चांगलं आहे. तसेच हे सैलानी बाबा किंवा इतर कोणी बाबा, महाराज वगैरे आहेत. त्यांच्याकडे शक्ती असू शकते. याच्यामध्ये काही अशक्य नाहीये. सिद्धी मिळते व्यक्तीला साधनेने. परंतु स्वतःला ईश्वर म्हणून नाही घेतलं पाहिजे. तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि समजा त्यांच्याकडे जरी शक्ती असली, अधिकाधिक ते तुमची काय करणार, भौतिक इच्छा पूर्ण करतील. समजा कोणाला काही देवताच्या ठिकाणी गेलं तर आजार बरे होतात. काही ठिकाणी मूलबाळांची प्राप्ती होते. पण शेवटी भौतिकच झालं ना, म्हणून चेतना कशी विकसित होणार? हा प्रॉब्लेम होतो. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? आणखी 3-4 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक नंबर 21. यो यो यां यां तनुं भक्त. चांगला श्लोक आहे ना बोलायला एकदम. यो यो यां यां तनुं भक्त. श्रद्धयार्चितं श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्य चलां श्रद्धाम् तामेव विदधाम्यहम्. आता बघा, आधीचे श्लोक तरी तुम्हाला तत्वज्ञान वाचायला कठीण वाटेल, पण हे श्लोक आणि याची संस्कृत भाषांतर खूप सरळ सरळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या आजच ही झाल्यावरती श्लोक नंबर 20 ते 24 वाचून घ्या. भाषांतर तात्पर्य म्हणजे बऱ्याच तुमच्या संकल्पना क्लिअर होतील. तर या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, आपले वर्णन काय चालू आहे की जे तुम्हाला शरणागत होते त्यांचं तुम्ही सांगितलं सालोक्य वगैरे काय मिळेल, म्हणजे देवी देवतांची उपासना करा त्यांच्याबद्दल काय. तर भगवंत बोलले की जे ज्यांची बुद्धी हरवली गेली भौतिक इच्छाने ते इतर देवतांकडे जातात. आणि 20व्या श्लोकात बोलले, 21व्या श्लोकात सांगतात की परंतु यो यो याम याम तनुम भक्ती. तर की हे लोक ज्या ज्या व्यक्तीची भक्ती करण्याची इच्छा करतात, समजा कोणी सैलानी बाबाकडे जाईल, सैलानी बाबा म्हणतोय ना आम्ही, सैलानी बाबा, साई बाबा, इंद्रदेव, अग्निदेव, चंद्रदेव, वायुदेव. मी काय करतो, इंद्र, अग्नी, चंद्र, वायू यांची नावं घेतो, कारण खूप कमी लोक यांची उपासना करतात, म्हणून कोणाची मन दुखावली जात नाही. इतर लोकांची नाव घेतलं तर परत मन दुखावलं जायचं. म्हणून मी इंद्र, चंद्र, अग्नी, वायूची नाव घेतो. तर समजा यांची कुणाची यांना कुणाची यांच्याकडे जाण्याची कुणाची इच्छा आहे, तर भगवंत काय करतात, त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करतात. की ठीक आहे, तुला अग्निदेवाकडे जायचं ना, यो यो याम याम तनुम भक्त, ज्याची ज्याची ज्याला ज्याला भक्ती करायची आहे, तनु म्हणजे त्या देवतेची, त्या तनु मधली, त्या रूपामधली श्रद्धा याची तुम्ही इच्छिती श्रद्धेने करण्याची इच्छा आहे, तर मी काय करतो अशा व्यक्तीला, तस्य तस्य अचलाम श्रद्धाम तामेव विद्धाम्यहम्. त्याला त्या त्या देवतेची श्रद्धा मीच देतो. समजा एखाद्या व्यक्तीला इच्छा असेल की नाही बाबा मला सैलानी बाबाची उपासना करायची, तर भगवंत म्हणतात ठीक आहे, तुला त्यांची उपासना करायची ना, तर सैलानी बाबावरती त्या व्यक्तीला श्रद्धा देतात भगवंत. ते जे भगवंतांच्या चरित्राबद्दल पण बऱ्याच गोष्टी समजतात. तर मला एक गोष्ट सांगा, कसं भगवंतांना कळत असेल बरं यांना याला या व्यक्तीला यांच्याकडे जायचं म्हणून? एकदम सिंपल आहे. भगवंतांना कसं कळत असेल की या व्यक्तीला सैलानी बाबा. हा
भगवंतांना कसं कळतं? सिरियल असली ना माताजी. हा हा. अरे वा, जबरदस्त, थँक्यू. छान डोकं लावलंस. भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे कोणाला काय पाहिजे. म्हणून बाहेरून सांगण्याची इच्छा नाही, मनात त्याला येतो. आपल्या सत्संगामध्ये येतो, पण त्याचा भाव आहे की मला सल्यान बाबाकडेच जायचंय. तर भगवंत म्हणतील ठीक आहे, कशाला इकडे येऊन मेहनत करतोय. तुझ्या मनामध्ये मी तुला सैलानी बाबाबद्दल भाव देईल. तर इथे मला एक गोष्ट मी जेव्हा वाचलं ना, मला एक मनामध्ये विचार आला की भगवंत किती मोठ्या मनाचे आहेत. समजा एखादा व्यक्ती खूप मोठा ऑफिसर आहे आणि त्याच्या हाताखाली समजा 4-5 लेवल खालचा एखादा साधारण कारकून आहे आणि एखादा व्यक्ती म्हणतो की नाही, मला ऑफिसरच्या ऑफिसरला नाही मला मान द्यायचा आहे, मला या साधारण कारकुनाला मान द्यायचा आहे. तर तेव्हा ऑफिसर काय म्हणणार? माझं उदाहरण समजले की नाही तुम्हाला? समजा एखादा खूप मोठा अधिकारी आहे प्रशासकीय आणि त्याच्या त्याच्या हाताखाली दुसरा अधिकारी, त्याच्या हाताखाली आणखीन अधिकारी, असं करत करत त्या ऑफिसमध्ये एक साधारण कारकून आहे, चपरासी आहे. परंतु बाहेरून येणारा व्यक्ती म्हणतोय की मला मोठ्या ऑफिसरला नाही मान द्यायचा आहे, मला कारकुनाला मान द्यायचा आहे, चपरासीला मान द्यायचा आहे. तर त्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मनात काय वाटेल सामान्यतः? हा. अरे एकदम कॉमन सेन्सच्या प्रश्नामध्ये तर तुम्ही डोकं लावता यार. त्याला काय वाटेल की बाबा मी एवढा मोठा अधिकारी आहे, हा कारकून माझ्या 10 पद खाली आहे, मला सोडून हा त्याच्याकडे जातोय. तो काय करेल? राग आल्यावर काय करेल असा अधिकारी? समजा त्याच्या त्या व्यक्ती हा. अरे वा, व्हेरी गुड. तर त्याच्या कामामध्ये काहीतरी अडथळा आहे. थांब तुला दाखवतो की कोण कोण पॉवरफुल आहे, तो चपरासी आहे का मी आहे, असं तो अधिकारी करेल. परंतु भगवंत बघा, भगवंत सगळ्यात मोठे अधिकारी आहेत. यचक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम, सूर्यचंद्र त्यांच्या अधिपत्याखाली आहेत. आपण गीतेमध्ये ऐकलं ना, पचामी अन्नम चतुर्विधम, किंवा तुझ्या शरीरामध्ये पचवणारा अग्नी मीच आहे, तुझ्या हृदयामध्ये मी आहे, सर्वस्यच्या अमृती सन्निविष्टो, मदभयात वाती वाते. सूर्य, अग्नी, चंद्र, वायू, मृत्यूदेवता सगळे माझ्या भीतीने काम करतात. असं एवढं शास्त्रांमध्ये वर्णन आहे, एवढा श्रेष्ठ व्यक्ती आहे, तरी पण तो काय म्हणतो की ठीक आहे बाबा, याला माझ्याकडे नाही यायचं ना, काही हरकत नाही, त्यांच्याकडे जा. आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी पैसे पण देतात. ठीक आहे, तुला सल्यान बाबाला जायचं ना, हे घे तिकिटाचे पैसे आणि जा तिकडे. असं कोण करू शकतं मला तुम्ही सांगा? असं करण्यासाठी व्यक्ती कसा असला पाहिजे? असं असं करण्यासाठी व्यक्ती कसा असला पाहिजे? की हा. तर याचा अर्थ भगवंत किती मोठ्या मनाचे. म्हणजे आपल्या शरीरातलं हृदय, पाचन शक्ती, सूर्य, अग्नी, ब्रह्म सगळे ज्याच्या स्वामित्वाखाली आहेत. ज्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड येतात जातात, माया ज्यांची शक्ती आहे, भौतिक प्रकृती ज्यांची शक्ती आहे, जीवशक्ती ज्यांची शक्ती आहे, एवढा व्यक्ती अल्टिमेट आहे. पण तो काय म्हणतो की बिलकुल अहंकार नाहीये. हे असं कधी होतं जेव्हा व्यक्ती मोठ्या मनाचा, जेव्हा जितका उंच जाईल ना, तसे असे चारित्र्य विकसित व्हायला लागतं. नाहीतर छोटासा व्यक्ती असेल त्याला लगेच राग येतो की अरे माझ्या क्लासमध्ये नाही बसला, त्याच्या क्लासमध्ये बसला, मला प्रभूजी प्रभूजी नाही बोलला, त्याला बोलला. याचा अर्थ काय की संकुचित विचार प्रवृत्तीचं लक्षण आहे. व्यक्ती जेवढा भक्तीमध्ये प्रगती करेल ना, त्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. ठीक आहे बाबा, शेवटी सगळे भक्तीमध्येच येत आहेत ना, सगळे प्रभुपादांचाच आश्रय घेतात. म्हणजे गट वगैरे होण्याचे जे कारण असतात की आम्ही यांच्या गटामध्ये, आम्ही त्यांच्या गटामध्ये, संकुचित विचार प्रवृत्तीचे लोक. तर भगवंतांकडे शिकलं पाहिजे. सगळं ज्या व्यक्तीचं आहे आणि त्याला सोडून मच्छराकडे लोक जायला जरी आले, तरी तो भगवंत म्हणतात ठीक आहे, जा, काही हरकत नाही, उलट मी तुला मदत करतो. जसं मी तुम्हाला बोललो सनाली बाबाला जायचं, ठीक आहे हो, पैसे घे, मी तुला तिकीट काढून देतो, जा तू, काही प्रॉब्लेम नाही मला. असं म्हणायला किती मोठ्या मनाचा व्यक्ती लागतो. असं मी तुम्हाला काय म्हणतोय की तिकीट काढायला पैसे, तिकीट काढून देणं? कारण या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, श्लोक नंबर 21 मध्ये शेवटच्या 2 ओळी तुम्ही वाचा. तस्य तस्य अचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. त्या इतर लोकांमध्ये श्रद्धा त्याला मीच देतो. म्हणजे इथे तिकीट काढून देण्यासारखं आहे की ठीक आहे बाबा, तुला त्यांच्याकडे जायचं ना, काही हरकत नाही, जा तू. बिलकुल इगोचा प्रॉब्लेम नाहीये, बिलकुल इन्सिक्युरिटी नाहीये, उलट त्याला मदत करतायत. बघा, तस्य तस्य चलाम श्रद्धाम तामे. तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो. हे किती कठीण आहे. जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. तर
जर कोणाची इच्छा असेल इतर कोणाची उपासना करण्याची, तर भगवंत त्याला ती इच्छा पण पूर्ण करतात. आणि त्या असं नाही की मी त्याच्या हृदयामध्ये आहे त्याचा दिमाग बदलून टाकतो. सलानी बाबाकडून सत्संगाकडे पाठवतो असं नाही. तिकडे जायचं ठीक आहे, तिकडे जा. तिथे तुझी श्रद्धा पूर्ण श्रद्धा तिथे मी वाढवून देईन. कारण चॉईस स्वतःची आहे. म्हणून आपण असं म्हणेल, प्रभूजी काही काही लोकांची साईबाबावरती किती श्रद्धा आहे. एवढी श्रद्धा कशी काय? भगवंत त्यांना मदत करतात. कारण त्याला तिकडे जायचंय ना. मग काय करतील भगवंत? जबरदस्ती थोडी ओढून आणणार. असा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून आपल्यापेक्षा एखाद्या व्यक्ती दुसरीकडे जास्त श्रद्धा असेल तर काही आश्चर्यचकित होण्याची गरज नाहीये. त्याला पण भगवंतच मदत करतायत. परंतु आता म्हणायला नाही पाहिजे, पण विचार चुकीच्या ठिकाणी जातो. तर इथे काय म्हणतात भगवंत, मग असं का बरं करतात भगवंत जर त्यांना माहिती आहे किती श्रेष्ठ आहे? कारण एक शास्त्रामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे. इंग्लिशमध्ये त्याला फ्री विल म्हणतात. फ्री विल. फ्री विल किंवा आपण त्याला आंशिक स्वतंत्रता म्हणू शकतो. की भगवंत सर्व काही करू शकतात, पण जीवावरती बळजबरी करू शकत नाही. करू शकत नाहीत म्हणण्यापेक्षा ते करतच नाहीत. त्यांना आवडत नाही. म्हणजे जसं की समजा आपल्याला किती जरी वाटलं की समोरच्या व्यक्तीने आपल्यावरती प्रेम करावं, पण आपण त्याला समजा भीती दाखवून किंवा पैशाचं आमिष देऊन किंवा इतर काही प्रॉब्लेम करून त्याला आपल्यावरती प्रेम करायला सांगू, तर त्या प्रेमाला काही अर्थ नसतो. समजा भगवंताने भीती दाखवली असते. सल्यानी बाबाकडे गेला तर तुझा पायच मोडतो. मग सत्संगाला आलं पाहिजे. तर कदाचित घाबरून व्यक्ती येईल, पण त्या येण्याला काही अर्थ नाही. किंवा इतर देवतेकडे गेले तर तुला आर्थिक संकट आणतो, असं भगवंत सहज करू शकतात. पण करत नाही. कारण काय की ते प्रेशरनं आलेला व्यक्ती मग ते काही प्रेम बरोबर नसतं. भगवंतांची इच्छा काय, की मला तुम्ही स्वतःच्या मनाने प्रेम करा. घाबरून किंवा नाही केलं तर असा प्रॉब्लेम होईल अशा भीतीने नका करू. म्हणून भगवंत कधीच कोणाला फोर्स करत नाही. नाहीतर फोर्स केला तर काय सगळं जगच भक्त होऊन जाईल एका क्षणात. आता विचार करा ना, सगळ्याच्या हृदयात तर भगवंत बसले. तिथं तर सगळा प्रॉब्लेम चालू आहे. तिथे भगवंतांनी सगळा सॉफ्टवेअरचा प्रोग्राम बदलला, सगळे भक्त होऊन जातील. पण असं ते कधीच करणार नाहीत. कारण ठीक आहे बाबा, तुला काय फटके खायचे फटके खा, तुला काय अभ्यास करायचा आहे, सगळीकडे कुठं कुठं फिरायचं, सगळीकडे फिरून ये. मी तुझ्यासाठी नेहमी आहे. जसं तुम्ही एक श्लोक किंवा एक स्पष्टीकरण ऐकलं असेल. सुपर्णा येतो सदृशो सखायो यदृच्छ येतो कृतनिडोच वृक्षे एकच तयो खादती पिप्पलान्नम अन्यो बलेनापि बलेन भूयात. की एका झाडावरती दोन पक्षी बसलेत. एक पक्षी फळ खातोय, एक पक्षी त्यांच्याकडे बघतोय. परंतु जो बघणारा पक्षी कधीच फळ खाणाऱ्या पक्षाला बळजबरी करत नाही. तर फळ खाणारा पक्षी म्हणजे आपण जीवात्मा आहोत आणि बघणारा पक्षी म्हणजे भगवंत आहे. ते आपल्यासोबत नेहमी असतात. किती शरीर बदला, किती डुक्कर व्हा किंवा कधी देवता व्हा. पण कधी जबरदस्ती करत नाही. जेव्हा तुला शरणागत व्हायचं, तेव्हा तू शरणागत होतो. तर हा एक महत्वाचा सिद्धांत आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याला इंग्लिशमध्ये फ्री विल म्हणतात किंवा आपण त्याला इथं आंशिक स्वतंत्रता म्हणू, की भगवंत कधीच बळजबरी करत नाहीत. हे कधी होणार नाही. म्हणून इतर लोक इतर ठिकाणी खूप जास्त श्रद्धावान वाटतील, त्याच्यामध्ये आश्चर्य नाहीये. उलट भगवंत त्यांना मदत करतायत. म्हणून ही जीवाची जबाबदारी आहे, की त्याने स्वतः भगवंताकडे आलं पाहिजे. भगवंत त्याला ओढणार नाही. त्याच्यामध्ये आपले पण काम आहे, की लोकांना योग्य मार्गाकडे घेऊन येणं. कारण भगवंत तर कोणाला घेऊन येणार नाही. प्रियामध्ये तुमचा काही प्रश्न आहे? तेच ना. हा. 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 हम्म. हम्म.
आता बघा हे जे बळी देणं वगैरे हे तमोगुणाचं काम आहे. तर कुळदेवतेला सन्मान नक्कीच दिला पाहिजे कारण ते आपल्या कुळाची देवता आहेत. त्यांचा आपल्यावरती ऋण आहे. पण हे बळी देण्याची प्रथा वगैरे तमोगुणाच्या लोकांची त्याला आपण मान्य करत नाही. पण समाजामध्ये जगताना कसं असतं, की कुटुंबामध्ये तुम्ही एकटे असले आणि खूप जास्त प्रतिकार केला तर खूप समस्या निर्माण होतात. त्याच्यामुळे लगेच काही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की लगेच काही क्रांतिकारी करण्यापेक्षा मला वाटतं, की आपण आपल्या उदाहरणाने किंवा वागणुकीने हळू-हळू लोकांना बदलण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे. परंतु शास्त्रानुसार ते चुकीचं आहे. हे तमोगुणाचा प्रकार आहे बळी देणं. आणि कुळदेवता किंवा एक हे पण आहे, श्लोक पण आहे. "आस्फोटन की पितरे सर्वे." कुळदेवता किंवा पितरांना जेव्हा त्यांच्या कुळामध्ये कोणी वैष्णव जन्माला येतो, तर खूप आनंद होतो. तर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे हे चुकीचं आहे. शास्त्राप्रमाणे नाही तमोगुणी कार्य आहे. पण आपण एकटा असल्यावर प्रतिकार केल्यामुळे खूप वाद वगैरे निर्माण होतात. त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या उदाहरणाने कमीत कमी आपण त्या कार्यक्रमात सहभागी नाही व्हायला पाहिजे. नाहीतर आपण त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत नाही तर आपण पण तो प्रसाद घ्यायला बसलो तर गडबड होईल. नाही, नाही ठीक आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की देवतांची कुठे पूजा होत असेल तिथं आपण जाऊ शकतो. देवताकडून आशीर्वाद घेऊ शकतो. फक्त हे जे तमोगुणी कार्य आहेत ना, बळी वगैरे देणं तिथं तिथं योग्य नाही. पण बाकी ठिकाणी जायला काही हरकत नाही. आणि काय स्वतःला इतरांपेक्षा वेगळं नाही दाखवायचं. तेव्हा मग लोकांना इन्सिक्युरिटी फील होते. आणि खास करून जे पिढ्यानपिढ्या करतायत, वयाने मोठे आहेत, त्यांना असं वाटतं की बाबा आता हे नवीन येऊन काय आम्हाला शिकवायला लागले. तिथं आपण पण सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. काय आहे स्वतःला जास्त ग्रेड दाखवलं ना खूप समस्या निर्माण होतात. त्यांच्यासाठी पण आणि तर ठीक आहे. मी तर असं बघतो बाबा काहीतरी करतायत ना, मग ते हळू त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. मग एवढं सोपं नाही, याला वेळ लागतो. तर श्लोकामध्ये बघायचं बाकी ना. तर आपण इथे हे बघितलं, की भगवंत का करत नाहीत? कारण ते कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेत नाहीत. त्यांना स्वतःहून केलेलं प्रेम पाहिजे, बळजबरीचं नको. आणि किती उदार मानायचे ते स्वतः अशा व्यक्तीला इतरत्र जाण्यासाठी मदत करतात. हे 2 मुद्दे बघितले. तर देवता उपासकामध्ये त्यांच्याबद्दल ही श्रद्धा नाही देऊ शकत. हां, ही गोष्ट महत्त्वाची आहे, की देवता उपासक स्वतःबद्दल श्रद्धा नाही देऊ शकत. हे केवळ भगवंतच देऊ शकतात. त्याच्यामुळे देवता स्वतःबद्दल जर श्रद्धा देऊ शकत नाही, तर भगवंताबद्दल कुठून श्रद्धा देणार? श्रद्धा देणं हे भगवंताच्याच हातामध्ये आहे. पण देवतांमध्ये पण त्यांचे 2 रोल आहेत. कारण सगळे देवता हे वैष्णव आहेत. भगवंतांची भक्ती किंवा वर्णाश्रमाचं पालन करूनच एवढ्या मोठ्या स्तरावरती गेले. आणि मध्वाचार्यांनुसार सगळे देवता हे भक्त आहेत. तर देवतामध्ये जर आपण देवतांना म्हणजे देवता म्हणून गेलो, की तुम्ही अग्नीचे देवता आहात मला हे द्या, तर ती इच्छा पूर्ण करतील. परंतु अग्निदेव तुम्ही वैष्णव आहात, मला कृपा करा या अर्थाने जर गेलो, तर मग हे तुम्हाला भक्तीसाठी मदत करू शकतात. म्हणून देवतांच्या कृपेचे 2 प्रकार आहेत. सकपट कृपा आणि निष्कपट कृपा. सकपट कृपा म्हणजे तुम्ही देवतांना आता समजा कसं सांगणार? अ, समजा दुकानदाराकडे दुकानदार म्हणून गेलं, तर तो ठीक आहे जे पाहिजे ते देणार. पण दुकानदाराकडे बाबा एक चांगली व्यक्ती किंवा नातेवाईक म्हणून गेले तर कदाचित कदाचित म्हणजे असं होईल, की जी चांगलं आहे ती व्यक्ती देईल. तसं देवतांना देवता म्हणून एखाद्या शक्तीचा स्वामी म्हणून जर गेलं, तर मग ते भौतिक इच्छा पूर्ण करणार. परंतु वैष्णव म्हणून जर देवतांना आपण शरणागत झालो, तर देवता मग आपल्याला भक्तीमध्ये मदत करतात. जसं की ध्रुव महाराजांचं उदाहरण आहे. किंवा गोपींचं पण उदाहरण म्हणू शकतो. गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली होती कृष्णाला पती म्हणून मिळवण्यासाठी. तर कुठल्या भावामध्ये आपण देवतेकडे जातो म्हणून याच्यातून एक समजू शकतो,
की आपण देवतेच्या मंदिरात गेलं पाहिजे, ही खूप श्रेष्ठ आहे. अपमान तर बिलकुल नाही केला पाहिजे, खूप प्रॉब्लेम होईल. परंतु गेल्यावरती त्यांना वैष्णव म्हणून समजलं पाहिजे आणि वैष्णव म्हणून त्याच्याकडून कृपा मिळवली पाहिजे. एवढं केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही देवतांच्या ह्याच्यामध्ये. अं, कर्माच्या बाहेर देवता फळ देऊ शकत नाही. कारण देवता कसे आहेत कॅशियर सारखे, दुकानदारासारखे. 10 रुपये दिले तर 10 रुपयाचीच वस्तू देणार. परंतु भगवंत कसे आहेत वडील आहेत. 10 रुपये जरी नाही दिले त्याला 1000 रुपयाची वस्तू देऊ शकतात कारण वडील आहेत ना. तुम्हाला मी कुणाचं उदाहरण सांगू. मला शास्त्रातून तुम्ही ऐकलेल्या कथांमधून एक असं उदाहरण सांगा की एक अशी व्यक्ती आहे की जी भगवंतांच्या प्रभावाने ज्याच्याकडे काहीच कर्म नव्हते पण त्याला खूप काही मोठं मिळालं किंवा कर्मानुसार ज्याची खूप वाट लागणार होती त्याला भगवंतांमुळे खूप यश मिळालं. असं एखादं उदाहरण सांगा. मी तुम्हाला असं का सांगतोय, मला हे म्हणायचंय की देवता लोक दुकानदारासारखे आहेत. 10 रुपये दिले तर 10 रुपयाचे कर्म दिले तर 10 रुपयाचीच वस्तू मिळेल. परंतु भगवंत वडिलांसारखे आहेत, काही न देता भरपूर देऊ शकतात. तर असं एक उदाहरण सांगा की ज्या व्यक्तीचे कर्म खूप वाईट होते, कर्मानुसार त्याची खूप वाट लागणार होती, परंतु भगवंतांच्या कृपेने त्याला अमूल्य संपत्ती मिळाली. येस माताजी. येस, वाल्मिकी पण बरोबर उदाहरण आहे. वाल्मिकी पण खूप चांगले उदाहरण आहे. वाल्मिकीने बघा कर्म किती वाईट होते. त्यांच्या एवढ्या लोकांना मारल्यावरती किती वाईट कर्म निर्माण झाली असतील. आणि अशा वाईट कर्मामुळे मग त्यांची किती अधोगती झाली असती. तर त्यांच्या जीवनामध्ये नारद मुनीमुळे भगवंत आले, तर किती बदलून गेलं त्यांचं जीवन. हे पण खूप चांगलं उदाहरण आहे. आणखी शास्त्रामधलं भागवतामधलं उदाहरण सांगा, खूप प्रसिद्ध आहे. मी कशासाठी उदाहरण हे चर्चा करतोय की भगवंत पात्रता नसताना सुद्धा खूप काही देऊ शकतात. जे की देवता नाही करू शकत. देवता जेवढं कर्मामध्ये येस माताजी. हा, अरे परफेक्ट. अजामीलचं उदाहरण तुम्ही बघा ना, अजामीलचे काय कर्म होते. त्या व्यक्तीने पुस्तकात नसलेले सगळे गुन्हे केले होते. परंतु केवळ भगवंतांचं नाम घेतलं, तर कुठल्या कुठे त्यांची प्रगती झाली. म्हणजे नरकात जाणारा व्यक्ती वैकुंठात गेला. म्हणजे किती एकदम रस्ता बदलला. तर देवतांची उपासनेने कधी झालं असतं का? देवता त्याला नरकातच पाठवले असते, कारण त्याचे कर्मच तसे होते. देवतांच्या हातातच नव्हते की अजामीलचा उद्धार करणं. किती जरी उपासना केली तरी. कारण त्या व्यक्तीचे कर्म एवढे वाईट होते. परंतु भगवंतांचं नाव, फक्त नाव घेतलं, पूर्ण शरणागत पण नाही झाला, तरी पण त्यांचं लाईफचा कोर्स सगळा बदलून गेला. तर हा फरक आहे देवतांमध्ये आणि भगवंतांच्या उपासनेमध्ये. तर आणखीन 2 श्लोक बाकी आहेत. थोडीशी चर्चा करायची का पुढच्या वेळेस बघायचा? सर्वांनी सांगण्याचा स्वयंपाक वगैरे बाकी असतील तर सांगा, जबरदस्ती नको करायला. तर तुम्ही याच्याबद्दल तरी पटकन उत्तर देत जा, हो नाही. And काय बाबा, काय करायचं? ठीक आहे, तर बाकीचे काय मग? बरं ठीक आहे, तुम्हाला जर खूप तुम्ही काही स्वयंपाक बिझी असाल तर तुम्ही लेफ्ट केलं तरी चालेल ना, असं काही हरकत नाही, तर राहिलंच पाहिजे. श्लोक नंबर 22 बघूया आपण. शतया श्रद्धया युक्त तस्य आराधनमीहते. लभते च ततः कामान्. मय्येव विहितान् हितान्. तर इथे भगवंत काय सांगतात की त्या त्या श्रद्धेने युक्त झाल्यावरती, समजा सैलानी बाबाची श्रद्धा आहे, त्याने युक्त झाला. स्वतः श्रद्धया युक्त, मग तू काय करतोस? ते आराधना मी येते, मग सैलानी बाबांची आराधना करणार. मग सैलानी बाबाची आराधना केली तर त्याला काय मिळणार? लभतेचे ततः कामान, त्याची काही जी भौतिक इच्छा आहे, पद प्रतिष्ठा, नाव, संपत्ती, पुत्रप्राप्ती, ती पूर्ण होणार. पण ती इच्छा पूर्ण कोण करणार? सैलानी बाबा करणार की कोण करणार? कोण सांगेल? बघा, श्लोक काय आहे, श्रद्धेसाठी पण भगवंतावरती निर्भर आहे. भगवंत श्रद्धा देतात, मग श्रद्धा घेऊन व्यक्ती त्या व्यक्तीची आराधना करेल. आराधना केल्यावर त्याची इच्छा पूर्ण होते. पण ती इच्छा पूर्ण कोण करतं? कोण सांगेल? हा, हे महत्वाचं.
मय्येव विहितानि तान, हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, मया माझ्याद्वारे एव केवळ विहितान व्यवस्था ही निश्चित तान. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. कारण सगळी सृष्टीच भगवंताने निर्माण केली. देवतांना देवतांचं पदच भगवंतांनी दिलंय. एखाद्या व्यक्तीकडे काही सिद्धी असेल, काही शक्ती असेल, ती भगवंतांनी दिली. तर त्या व्यक्ती स्वतःच काही नाही तर ते काय इच्छा पूर्ण करणार? येस प्रभूजी. हा हा. अरे वा, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. तर असंच आहे. ऍक्च्युली काम कलेक्टरच करतोय. कारण देवतांचं पद, त्यांचं स्वतःच सगळं ते भगवंतांवरती निर्भर आहे. म्हणून जरी लोकांना वाटलं की मी या अमुक बाबाकडे गेलो म्हणून माझं झालं, मग अल्टिमेटली व्यवस्था कुणाची ही सगळी? तर हे समजलं पाहिजे ना. तर हा तुम्हाला समजला श्लोक सोपा आहे. मग नंतर काय होतं, असं साधक देवतांची आराधना करतो. आराधना केली त्याचं इच्छित फळ मिळतं, पण फळ देतं कोण? अल्टिमेटली भगवंतच देतात. त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं Amazonच्या एजंटचं. आपण Amazon वरती ऑर्डर देतो, तेव्हा ती ऑर्डर ते दुकानदार पूर्ण करतो. दुकानदार ती वस्तू आपल्याला पॅक करून पाठवतो. पण देताना तो त्यांचा डिलिव्हरी बॉय येऊन आपल्याला देतो. मग याचा अर्थ असा नाही की डिलिव्हरी बॉय स्वतः आणून देतोय. दुकानदार पाठवतोय, तर मला सांगा डिलिव्हरी बॉय कोण आहे आणि दुकानदार कोण आहे? हां, हां, हे लक्षात ठेवायला पाहिजे. दुकानदार डिलिव्हरी बॉय किती उड्या मारून काय फायदा नाही, जर वस्तूच नसेल तर. भौतिक इच्छा असणे हे शुद्ध भक्तीचे लक्षण नाही, पण तरी इच्छा असते देवताकडे. हा, मग इथे पण रूपा तात्पर्यामध्ये सांगतात की बाबा भक्तीमध्ये भौतिक इच्छा नसल्या पाहिजे, पण लगेच आपण शुद्ध नाही होणार, वेळ लागेल. पण कमीत कमी इतर गोष्टी इतरत्र जाऊ नये. कारण दुसरीकडे गेलं तर आपला परत मार्ग बदलून जाईल आणि मग कधी परत येणार त्याचं काही सांगता येत नाही. शास्त्रानुसार शास्त्र केवळ विष्णू आराधना सांगते. बरे तुम्हाला मी श्लोक सांगितले. मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णु देवन संशय, उमा कहूमय अनुभव अपना, क्या है, सत हरि भजन जगत सब सपना, अ, वर्णाश्रम आचारवतः आराध्य पुरुष पुमान. असे अनेक श्लोक आहेत जिथे भगवंतांची तो परश्लोक, तो अभंग वेद विषयी बोलला. रामकृष्ण विठ्ठल हेच मुख्य उपासनेचे दैवत आहे. हे शास्त्राचं मत आहे, पण त्याच्या वेगवेगळ्या श्रद्धा वगैरे या गोष्टीमुळे लोक एकत्र जातात. शास्त्राकडे विष्णू अर्थ सांगते, पण जसे लोक अवैध दारू पिऊ नये म्हणून सरकार परवानगी देते. हा, तसेच देवता उपासनेची विधी देते, पण सांगमती नाही. हे याच्यात आपण चर्चा केली की शास्त्र का सांगते. कारण की त्यांना तिकडे जायचं तर मग काय करणार भगवंत? ठीक आहे, तशी सिस्टम निर्माण करून देतात. जा बाबा, 21 दिवस हा उपवास करा, हे खायचं ते नाही खायचं, असं करायचं, ही बळी द्या. तर बळी देण्याबद्दल पण शास्त्रामध्ये आहे ना. त्यांना तमोगुणातच जायचं, मग त्यांची पण व्यवस्था करून दिली. अं, प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात की देवता स्वतंत्रपणे काही इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्यासाठी ते भगवंतांवरती निर्भर आहेत. अं, आपण विसरून जाऊ की सगळं काही भगवंतांची, परंतु देवता विसरत नाही. पण कधी कधी देवता विसरतात, जसं की गोवर्धन लिलीमध्ये इंद्रदेव विसरले होते, पण सामान्यतः ते लोक विसरत नाहीत. अं, इतरत्र जाणं हा मूर्खपणा आहे. शुद्ध भक्तांनी भौतिक इच्छा नाही ठेवल्या, पण तरी सुद्धा दुसरीकडे जाऊ नका. अं, भगवंत आणि इतर देवतांची उपासना एकाच दर्जाची आहे असं म्हणणं चुकीचं आहे. भगवंतांची भक्ती ही दिव्य आहे, तर देवतांची उपासना ही भौतिक स्तरावर आहे. कारण ते स्वतः जीवात्मा आहेत. आता या विभागातला शेवटचा एक काय 24 मध्ये आहे का आणखीन एक? 24 मध्ये काय होतं? हा, 23वा श्लोक, शेवटचा श्लोक बघून आपण थांबूया. अं, अंतवत्तु फलं तेषां तद्भवति अल्पमेधसाम् देवं देवयजोऽयं मदभक्ता यान्ति मामपि. तिथं भगवंत क्लिअरली सांगतात की बाबा अंतवत्तु फलम तेषाम. सैलानी बाबा, साई बाबा, अग्नी, इंद्र, चंद्र, वायू यांच्यापासून तुम्हाला जे मिळेल ते त्याचा अंत होणार आहे. कारण ते स्वतःच भौतिक प्रकृतीच्या नियमामध्ये बद्ध आहेत. हं. तद्भवती अल्पमेधसाम. अल्प म्हणजे कमी बुद्धीचे लोक आहेत. बघा, परत परत शब्द वापरलाय. सरळ सरळ शब्दात सांगायचं तर मूर्ख लोक आहेत जे इतरत्र जातात. कारण त्यांना देणारी व्यक्ती ती माझ्यावरती निर्भर आहे. त्यांच्याबद्दल श्रद्धा मीच देतो आणि त्या व्यक्तीकडून मिळणारं फळ हे नश्वर आहे, कारण ती व्यक्ती स्वतःच नश्वर आहे.
आणि मग शेवटी सांगतात शेवटच्या 2 ओळीमध्ये देवान देव यांती मदभक्ता यांती मामपी. जे देवतांची उपासना करतात ते देवतांकडे जातात, जे माझी उपासना करतात माझ्याकडे जातात. समजा कोणी इंद्रदेवाची उपासना केली तर स्वर्गात जाईल, परंतु काही वर्षानंतर स्वर्गाचा पण विनाश होतो. तेव्हा त्या व्यक्तीला इंद्रदेवाला स्वर्ग सोडावा लागतो, त्या व्यक्तीला सोडावंच लागेल. परंतु मदभक्त यांती मामपी विठ्ठलाची भक्ती करून जे तुकाराम महाराज वैकुंठ धामात गेले, त्यांना परत येण्याची गरज नाही, कारण वैकुंठ धाम दिव्य आहे आणि शाश्वत आहे. म्हणून आपण कुणाची उपासना केली पाहिजे याचा थोडासा विचार केला पाहिजे. जो ज्याची उपासना करेल तो त्याला प्राप्त करेल. देवता उपासक देवतांची. म्हणून जे काही लोक म्हणतात ना, अरे काहीही करा शेवटी एकाच ठिकाणी जातात. आता कानात घातलेलं अन्न पोटात जाईल का? हे लोक समजत नाही. बरेचसे लोक समाजात असेच म्हणतात. अरे कुछ भी करो आखिरी में एक ही जगह जाने वाला. ऐसा कसं एक जगह जाएगा? असं नाहीये. जो देवतांची चंद्राची उपासना केली चंद्रदेवाला मिळेल. इंद्राची करेल स्वर्ग मिळेल. इंद्रांची उपासना करून वैकुंठ नाही मिळणार. असं असतं तर मग तुकाराम महाराज बोलले असते ना, कोणाची उपासना करा. हे लोक संतांना आणि शास्त्रांना विचारत नाहीत. कुठून काय गडबड फिलॉसॉफी घेऊन येतात. जरी देवता भगवंताच्या शरीराचे भाग असले तरी कोणत्याही अंगाला हा की बाबा असं म्हटलं जातं की देवता पण भगवंताच्या शरीराचेच भाग आहेत. परंतु अन्न शरीरात द्यायचं असेल तर पोटात टाकून मुखामध्ये द्यावं लागेल. कानात, डोळ्यात, नाकात टाकून फायदा नाही. त्याच्यामुळे भक्ती भगवंतांची केली पाहिजे. इतरत्र करून ती पोटात नाही पोहोचणार. तुमच्या भक्तांना नित्यफळ आणि कोणी म्हणेल की ह्याचा तुमचा पक्षपात आहे. तुमच्या भक्तांना नित्यफळ देता आणि देवता उपासना तात्पुरतं फळ. भगवंत तिच्यात पक्षपात काहीच नाहीये. तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार ना. आता तुम्ही म्हणताय की मला गुटखा खायचा आणि नंतर म्हणता मला का कॅन्सर झाला. जो व्यक्ती जिमला गेला त्याची बॉडी झाली आणि मी गुटखा खाल्ला मला कॅन्सर झाला. पक्षपात आहे. त्याच्यामध्ये काय पक्षपात आहे? तुम्हाला कोण बोललं होतं गुटखा खायला? तसंच जर तुम्ही देवतांची उपासना करणार मग देवता स्वतःच नश्वर आहेत. मग तुमचं फळ कसं काय नित्य राहील? त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय. त्याच्यामध्ये पक्षपात काहीच नाही. अं, तर इथे आचार्यांनी काही प्रभुपादांनी काही सांगितलं का बघूया. अंतवत्तु फलम तेषां. प्रभुपाद काय म्हणतात? अं, हा प्रभुपाद म्हणजे की गीतेवरचे काही टीकाकार आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे कुणाची उपासना करा शेवटी भगवंताकडे जाते, परंतु हे चुकीचं आहे. इथे भगवंत त्याला मान्य करत नाही. देवान देव जयंती मदभक्त यांती मामपी. देवतांची उपासना देवताकडे जातात, माझे भक्त माझ्याकडे येतात. अशी गडबड इकडे तिकडे नाही होत. नंतर अं, पोटाचं उदाहरण देतात प्रभुपाद, की डोळ्यामध्ये अन्न टाकून पोटात नाही जाणार, त्याच्यामुळे कुणाची उपासना करून भगवंताकडे जाईल असं नाही होत. अं, तर आचार्यांनी काय सांगितलं? हा पक्षपात नाहीये कारण तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. तुम्ही चॉईस केली आहे. मी जर जबरदस्ती नाही दिलंय. तर ठीक आहे, इथे देवता उपासनेचा विभाग संपलाय. तर आता आपण इथे थांबूया. तर तुम्ही हा क्लास पुढच्या वेळेस सगळ्यांनी अध्यायाचा सिक्वेन्स सांगायचा आहे. एका एका ओळीमध्ये सांगायचं, डिटेल नाही. आणि मग देवता उपासनेबद्दल मी काही प्रश्न विचारले. आजच्या चर्चेमध्ये काही प्रश्न आहे? देवतांच्या उपासनेबद्दल काही प्रश्न आहे? ठीक आहे. तुम्हाला तुमच्यापैकी कोणाचा काही गैरसमज झाला नाही ना बाबा तुम्ही हरे कृष्णावाले असे कसं काय सांगता? मग ठीक आहे. सलाईन बाबाला जाणार आहे ना सावंत सर? नाही जा पण बाबा एक एक साधू संत या भावनेने जा. वेगळा ईश्वर म्हणून नका जाऊ. तिथे तर अंधश्रद्धा पण भरपूर आहे. ठीक आहे, तो मोठा विषय आहे. इथे आपण थांबूया.